सर्व मान्यवर जे आहेत त्यांना नमस्कार. सर आपल्याला एंजल कार्ड शिकवतायत. जे दूत आहेत, देवाचे दूत आहेत, मेसेज ट्रान्सफर करतात. आपल्या पॉवरने एकाच वेळेला सगळ्यांची मदत करतात. कधी जेव्हा येतात तेव्हा ते खूप पॉवरफुल असतात आणि काही ना काही मेसेज सोडून जातात. तर हे हेल्प करतात, असं टूल्स आहे. तर सरांना मी विनंती करते, तर तुम्ही पुढचे कार्ड घ्यावे. नमस्कार सर, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. चव्हाण मॅडम, नमस्कार तुम्हाला. धन्यवाद. आज पाटील साहेब आलेले आहेत कोल्हापूरहून, त्यांना सुद्धा नमस्कार, त्यांचं स्वागत आहे. आणि आपले सर्व मंडळी, दळवी साहेब, मुकेश भाऊ, कुबल मॅडम, या सगळ्यांचं स्वागत आहे. देशमुख मॅडमांचं स्वागत आहे. कुलकर्णी जे आहे, सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. आज आपण आता हा मला वाटतं तिसरा क्लास आहे. तर त्या तिसऱ्या क्लासमध्ये एंजल्सचं जे काही रीडिंग आहे ते आपण शिकणार आहोत. जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व. आज हळवणकर मॅडम नाही आहेत, तर तरी सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे. मुख्यतः पाटील साहेब कोल्हापूरहून जॉईन झालेले आहेत. तर पाटील साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अवश्य आमच्या क्लासला उपस्थिती द्यावी. धन्यवाद. बरं, आता मॅडम एक एक क्लास कार्ड लावतील आणि त्याच्यावरती त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण करू. आणि त्या ह्याच्यातून आपल्याला कार्डाची ओळख करून, मुख्यतः आपलं एंजल्सचं कसं असतं की कार्ड वाचतेवेळी तुम्हाला कार्डाची ओळख असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या ह्याच्यावरती चित्रमय पत्त्यावरून त्याचं जे एंजल्स आहे ते एंजल्ससाठी आपल्याला काय उपयोग करायचा. आपला हा जो क्लास आहे एंजल, तो हिलिंगचा आहे, कळलं का? आणि हिलिंगचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो उपचार पद्धती आहे, तर ती उपचार पद्धती कशा स्वरूपाची असेल याच्यावरून आपल्याला त्या कार्डाचं जो काही विश्लेषण आहे तर ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुम्हाला कार्ड वाचण्यासाठी अतिशय सोपं जाईल. म्हणजे कार्ड वाचणं म्हणजे काय, तर जातकाचा प्रश्न सोडवणे हा त्याचा मुख्य भाग आहे. आणि त्याच ह्याच्यातून जे कार्ड आलं असेल, आता जसं की मॅडमने जे कार्ड लावलेलं आहे तर ते कार्ड काय सांगतं याच्यावरती पहिल्यांदा आपण विचार करायचा आहे. मग आता हे कार्ड ज्या वेळेला एखाद्या जातकाचं येईल, जातकाकडे दोन भाग आहेत की जातक आपल्याकडे आल्यानंतर त्याला आपण आपला जो डेक आहे तो स्प्रेड करायचा, डेक शफल करायचा आणि त्याला सांगायचं की तू कार्डाची निवड कर. मग जातकाने जर काही त्याचा प्रश्न केला, त्याचं जे दुःख असेल ते दुःख कसं निवारण होईल याबद्दलचा संदर्भ जो आहे किंवा त्याचा परिचय जो आहे किंवा त्याच्यावरती उपचार जे आहे किंवा दुःख निवारण करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या ह्याच्यावरती कसं करायचं. आणि तुम्हाला कल्पना आहे, पहिला आपण विचार केलेलाच आहे की एंजल्स कसं त्याचं आपलं कार्य करतं. मग अशाच वेळेला आपण हे कार्ड जे आलेलं आहे ते त्या कार्डाचं नाव जे आहे ते इमोशनल कार्ड आहे, सेन्सिटिव्हिटी. तर त्या ठिकाणी इमोशनल म्हणजे तुम्ही बघितलं तर हे भावनिक कार्ड आहे. अशा वेळेला ह्या चित्रामध्ये एक व्यक्ती जी आहे तर ती एंजल आहे आणि ती एका झाडावरती बसून निवांत एकाकी पडलेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ती इमोशन मध्ये आहे, म्हणजे भावनिक दृष्ट्या त्या ह्याच्यामधून तिला अशी काही इमोशनल तयार झालेली आहेत की ती अंतर्मनामध्ये दुःखी आहे. तर आपल्याकडे जातक आल्यानंतर त्याला असं सुचवायचं की तुमच्या जीवनामध्ये असं काही घडलेलं आहे की जेणेकरून तुम्ही एकाकी पडलेला आहात आणि तुम्हाला आता एकाकी राहावंसं वाटतं. आणि अशाच ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला एकांतामध्ये जाऊन राहण्यासाठी तुमची इच्छा होते. मग आता ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कसं असू शकतात, तर त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एकांतवास जो असतो तो एकांतवास जर मिळाला तर त्याच्यातून तुम्ही ती जी गोष्ट आहे ती रिकव्हर करू शकता. पण सध्या तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही बऱ्याच वेळेला आपण लोकांमध्ये जेव्हा एकत्रित असतो त्यावेळेला कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत आणि त्याच वेळेला अशा वेळेला आपल्या जे काही खच्चीकरण केलं जातं, तसं हे कार्ड काय सांगतं आपल्याला की याच्यावरून माझं खच्चीकरण झालेलं आहे म्हणून मला नैराश्य येतं. आणि ते नैराश्य जे आहे ते इमोशनली आहे
आणि त्या ह्याच्यामध्ये मला जो काही रिस्पेक्ट पाहिजे किंवा तसं याच्यामध्ये जे पाहिजे ते मिळत नाही आणि म्हणून मी एकाकी पडले असं माझी धारणा आहे. तर त्याला आपण असं सांगायचं की तू एकाकी नाही आहेस, तर तुला आता एंजल्सला कॉल केलं पाहिजे. आता एंजल्सला आमंत्रित केल्यानंतर तुझं दुःख जे आहे ते निवारण होऊ शकतं. पण हे आपण जे कार्ड वाचलं, हे कार्ड कशा स्वरूपाचं होतं, तर त्याने त्या कार्डाची निवड केलेली आहे. आता अशा वेळेला त्याने अनेक प्रश्न जर आपल्याकडे विचारले, तर त्यावेळेला आपल्याला त्याला सांगायचं असतं की बाबा तुझं कुठलेही प्रश्न असेल, मग समजा की मला घर घ्यायचं आहे का, मग मी घर घेऊ शकतो का, माझा विवाह होईल का, माझं शिक्षण होईल का, असे कितीतरी प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित असतात, होतात आणि त्याच्यावरती तो आपलं प्रश्न निवारण करण्यासाठी आपल्याकडे आलेला असतो. तर अशा वेळेला तुम्ही त्याला सांगू शकता की तुला अतिशय, ज्याला आपण म्हणतो की भावनिक दृष्ट्या जी आहे ते तुला अपयश आलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुला त्या गोष्टीचे सवय लावून घेतली पाहिजे. तर तुला त्याच्यामध्ये एंजल्स तुझ्या सोबत बाळगलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं की एंजलची जी पोझिशन आहे, तर ती पोझिशन कशी हे करायची, आपला तो विषय झालेला आहे. त्याचा चार्ट सुद्धा पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये मायकल आहे, राफेल आहे आणि गार्डियन आहेत. अशा तऱ्हेचे एंजल्सची बैठक करून नंतर तुझं जे नैराश्यपण जे आहे ते निघून जाईल, असं आपण जातकाला सूचित करायचं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपण सांगतो. आता याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का? हे 14 नंबरचं कार्ड आहे. कळलं का? आहे कोणाला काही प्रश्न? सर मी विचारू? हा, विचारा ना. हा, नमस्कार सर. नमस्ते. समजा आता आपल्याकडे एखादं कोणी आलं की प्रॉपर्टीमध्ये आता प्रॉब्लेम्स खूप सुरू झाले आहेत आणि हो. भावाभावांच्यात किंवा बहीण भावांच्यात हा, आत्ताच एक जण माझ्याकडे आले होते की मॅडम कारखाना आहे, कार्ड काढा. हा, येस. कारखाना बोला विका बोला. आणि आम्हाला हा. द्या, असं बहिणींचं म्हणणं आहे. आणि त्या कारखान्यावर एका भावाच्या मुलाचं सगळं म्हणजे जीवन अवलंबून आहे. आणि त्यांनी आम्हाला आता काय वाटेल ते करा आणि आम्हाला द्या म्हणून कोर्टात त्यांनी टाकलंय. नाही, बहीण करोडोपती आहे अक्षरशः. तरी पण तिनं आता त्यांच्यावरती आता दावा लावलाय. ते आता माझ्याकडे आले होते. आणि त्याच्यात ते त्यांचे भाऊ आता डिप्रेशनमध्ये गेलेत. त्यांना आता दिलंय मी काय-काय करायला. पण हे कार्ड जर समजा त्यांना जर वापरायला दिलं, तर त्याचा काही उपयोग होऊ शकेल? नाही नाही, तसं नाही. हे कार्ड आपल्याला असं सूचित करते की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे ना, हां. त्याच्याशी संबंधित हे कार्ड आहे. हे कार्ड आपल्याला बरं. वापरायला द्यायचं नाही. नाही. आता अच्छा. त्याला काय वापरायला द्यायचं, तर त्याला असं सांगायचं की आपण जे काही मायकल आहे, राफेल आहे आणि त्याच्यामध्ये हं, गार्डियनची जी टीम आहे, तशा हं, तऱ्हेचा सेट आपण दाखवला होता. तर त्या हं, ठिकाणी एखादं एंजल्स तू जवळ बाळग किंवा त्या एंजल्सची दिवाबत्ती कर किंवा त्याला हं, निरंजन लाव. तर त्या हं, ठिकाणी तुझी प्रार्थना जी आहे ती त्याला पूर्णपणे समर्पित हो आणि हं. तरच तुझे प्रश्न जे आहेत ते सुटतील. हे कार्ड वापरण्यास आपण जिबू सिम्बॉल वापरतो, तशा तसं नाही. प्रकारचं हा तसं नाही आहे. ओके. म्हणजे ओके. काय की या ठिकाणी आलेलं कार्ड आपल्याला काय सूचित करतं, तर जातकाच्या जीवनामध्ये असा नैराश्याचा गोंधळ उडालेला आहे, डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि हं, तो एकाकी पडलेला आहे आणि त्याला एक तर त्याच्या आरामाची आवश्यकता आहे आणि त्या ह्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये झालेला गोंधळ हा त्याला सतावत आहे. म्हणून ती हं. जी स्त्री आहे तर ती कशा अवस्थेमध्ये बसलेली आहे असा आपण जर विचार केला, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी सूचित केला पाहिजे. पण ते कार्डावरती जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण हे होणार नाही. बरं, ओके. 2 मिनिटं घेतो तुमची मी. एक कोणतरी घुसलेलं आहे, जरा मला. वैशाली कोण आहे जरा सांगा जरा. हॅलो. हा, वैशाली जाधव मी आहे सर. हा, वैशाली जाधव मी नाही बोलते. तुम्ही नाही, तुम्हाला ओळखतो मी, तुम्हाला ओळखतो. एक नुसतं वैशाली नाव ठेवलेलं आहे. कोण आहे? मी वेटिंग रूम मध्ये टाकेन. वैशाली कोण आहेत? हा, हॅलो. केला हा. त्याने ओपन माईक सर. हा, बोला हॅलो. कोण आहे? हा, बोला. हा, वैशाली तांबे. हा, बरं, ठीक आहे, हरकत नाही. पूर्ण नाव लिहा मॅडम जरा. हा, पुढच्या वेळेला. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. युअर वेलकम. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पूर्ण नाव लिहा, मग बरं पडेल. हा, तर मग मॅडम असं आहे हां.
की त्या ठिकाणी आपल्याला त्याला उपचार पद्धती म्हणजे हिलिंग जो आहे ना, तर एखादी हा. समस्या हिलिंग करून सुटली जाते, तर ती कशी करावी, तर त्याकरता आपल्याला गार्डियन आणि मायकल आणि ज्याला आपण म्हणतो की एखादं जे स्टॅच्यू आहे म्हणजे एंजल्स आहे त्याची मदत घ्यावी लागेल, तरच त्याचा प्रश्न जो आहे तो निवारण होऊ शकेल. ओके ओके त्याशिवाय नाही होणार. ठीक आहे सर, थँक्यू. ओके, बरं. आता आणखी कोणाला आहे विचारायचं? मॅडम, दुसऱ्या कार्डाचं जे वरचं नाव आहे ते जरा मला दिसत नाही. लावलंय का तुम्ही? नाही लावू का? फेरीज आहे, फेरीज लावते हा, ना. हा फेरीज आहे. पण आणखी काय कोणाला प्रश्न विचारायचा आहे? विचारा. सर एक मिनिट. हा, बोला. हा, आपण एका वेळेला एकच कार्ड काढू शकतो का? नाही, असं काही नाही. आता जातक आपल्याकडे आलेलं आहे, तर त्याचे प्रश्न समजा 3 असतील, तर त्या ह्याच्यामध्ये जातकाला तुम्ही 3 प्रश्न पण काढू शकता. दुसरा भाग याच्यामध्ये आपण जेव्हा स्प्रेड घेऊ ना, आता तुम्ही विचारलेला बरोबर, मला सांगणं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये फ्युचरमध्ये काय होऊ शकते आणि आता तुम्ही कुठल्या त्रासामध्ये आहात, हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये मागील जीवनामध्ये तुमच्या समस्या अशा तऱ्हेने झाल्या होत्या का, तर त्यावेळेला त्याला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर अशी आपण 3 कार्ड काढू शकतो. पण जेव्हा आपल्याला मागचं भविष्य, आत्ताचं भविष्य आणि पुढचं होणारं भविष्य हे जर सांगायचं असेल, तर त्यावेळेला तुम्ही 3 कार्ड काढू शकता. किंवा त्या ह्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न, 4 प्रश्न घ्यायचे असेल, तर ते प्रश्न घेतेवेळी यदाकदाचित आपल्याला 2 वेळा शफल करावं लागेल. म्हणजे एक पहिल्यांदा 2 कार्ड काढायची, त्याच्यावरती प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पुन्हा शफल करायचं, पुन्हा स्प्रेड करायचा आणि नंतर त्याला पुन्हा कार्ड काढायचं, निवड करायला सांगायचं. आणि जे काही कार्ड पूर्वीच्या स्प्रेडमध्ये निवड केली असेल, तर ती परत त्याच्यामध्ये ऍड करायची आणि नंतर शफल करायचं. गॉट इट? हो, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. बर, नेक्स्ट बोला. सर मी विचारू? हा, विचारा ना. सर आता एका मुलीचं लग्न जमत नाही आणि ती बरीच डिप्रेशन मध्ये गेलेली आहे, तर मग काय हे कार्ड चालेल का तिला? नाही, कार्ड नाही चालणार. हे परत एकदा आहे मॅडम, कार्डाचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे की जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि तिने त्या कार्डाची निवड केली आणि त्याचा प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे की तो त्या ठिकाणी डिप्रेशन मध्ये आहे किंवा त्याचं कार्य होत नाही, तो एकाकी पडत चाललेला आहे किंवा तो दुःखामध्ये आहे, तर त्यावेळेला आलेलं कार्ड आपल्याला सूचित करायचं की हे कार्ड तुम्हाला काय सांगतंय. मग त्यावेळेला ह्या कार्डाची जी काही ओळख आहे, तर ती ओळख तुम्ही आता जाणून घेतली की हे कार्ड काय सूचित करतं आपल्याला, तर त्याच्यावरती त्याला रेमेडीज जे आहेत ते आपण जे एंजल्सचे सगळं जो पोस्टर पाठवलं होतं त्याला धरून तिथे त्याला उपचार करायला सांगायचं. अच्छा, असं आहे. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. थोडक्यात सर, आपण झिबो सिम्बॉल जसे आपण स्वतःहून डिलिव्हर करू शकतो, तशी ही कार्ड आपण स्वतःहून डिलिव्हर नाही करू शकत. त्यासाठी त्या जातकांनीच काढावी लागतात, बरोबर ना सर? हा, असं डिलिव्हरचा याच्यामध्ये प्रश्न येतच नाही. याच्यामध्ये ज्या वेळेला एखादं कार्ड ठेवायला आपण सांगू, आता समजा की एखाद्या वेळेला आपण मायकल कार्ड ठेवायला सुचूच करू शकतो, कारण ते मेजर कार्ड आहे. राफेल आपण ठेवण्यासाठी परमिटेड आहे, पण ही जी कार्ड जी आहेत ही ठेवण्यासाठी परमिटेड नाही. मग त्यावेळेला तुम्हाला एंजल्सच वापर करावा लागेल. मग ते एंजल्स तुम्ही रिप्लेस करू शकता, वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही वापरू शकता, त्याच्यावरती निवेदन करू शकता, त्याच्यावरती तुमच्या मागण्या मागू शकता, त्याची प्रे करू शकता, असा भाग आहे. बर, ओके. आणि जसं आता ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करायचंय, तर मग आता ही जशी 44 कार्ड आहेत ना सर, बरोबर ना? हो. तर त्यातला एखादा नंबर जर आपण विचारून घेऊन जर ते कार्ड आपण घरी काढलं तर तसं नाही का चालत ह्याच्यामध्ये? पण आता पहिली गोष्ट, नंबरचा पण विचार जर आपण केला तर तुम्हाला त्या नंबरच्या अनुसरून तुम्हाला कार्डाचे नंबर आणि ते कार्ड कोणतं असेल याची माहिती असायला हवी. तर आता हे नंबर टाकलेले आहेत, कळलं का? त्या कार्डावरती ओरिजिनली तुम्ही जर कार्ड घेतले तर त्याच्यावरती काही नंबर येत नाहीत. तर नाही, आता त्यापेक्षा समजा आपण 44चा गट्टा हातात धरला, आता एखाद्याने सांगितलं 21 नंबरचं कार्ड, तर आपण ओळीनं वरची 20 काढून जर 21वर जे काही कार्ड येते ते बाहेर काढू, असं जर कळलं तर चालू शकतंय का? चालेल, पण इट विल टेक टाइम. बरोबर आहे, अर्थातच. कारण सिक्वेन्स मध्ये तुम्ही नंबर सांगण्यापेक्षा मॅडम काय करा माहितीये का, नंबर विचारण्यापेक्षा तुम्ही काय सांगा की थांब मी तुझ्यासाठी कार्ड काढते. अच्छा, बर. म्हणजे डिस्टन्स जेव्हा आपण ऍस्ट्रॉलॉजी करतो त्यावेळेला तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही त्या कार्डाची निवड करू शकता.
बर. असं आहे. मग ते ओके. नंबर मध्ये कसं होतं, नंबर मध्ये थोडीशी गफलत होईल, कारण का नंबरच्या बाबतीमध्ये एक असं सिस्टम आहे की त्याच्यामध्ये मला वाटतं 300 नंबर्स आहेत, 1000 नंबर आहेत. तर त्या बर 1000 नंबर मध्ये कुठलाही अंक विचारला तर तो तुम्हाला तिथे त्या नंबरचं रिझन जे आहे ते कळवू शकतो की बाबा अमुक एक करा म्हणून, आणि बर. क्वेश्चन आन्सर त्याच्यामध्ये आहे. अच्छा. बर बर बर. ओके सर, आलं लक्षात सर. ठीक आहे, धन्यवाद. हो सर. धन्यवाद. हा मॅडम, बोला. दुसरं कार्ड लावा मॅडम. होय लाव. फेरीज आहे ना, मला वाटतं FAIR. फिअर, फिअर आहे का ते मॅडम? नाही लावते थांबा, फेरीज आहे फेरीज. कल्पनेत ऍक्च्युली राहणे. हा, काय म्हणता चव्हाण मॅडम? कल्पनामध्ये राहणे, फेरीज. नाही, हा आता हे बरोबर, हे कार्ड आहे. बर, आता बघा याच्यामध्ये हे कार्ड काय दिसतं, तर संपूर्णपणे ती जी काही आतमध्ये एंजल बसलेली, मुलगी बसली, ती पक्षाचं घरट आहे आणि त्याला विंग आहेत पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये त्याचं जे बॉन्डिंग आहे तर ते एकदम स्ट्रॉंग आहे, कळलं का? आणि त्या याच्यामध्ये पर्पज जो आहे त्याचा, तर त्या याच्यामध्ये तिचे मातृत्व आहे, कळलं का? म्हणजे मदर त्याला फिलिंग आहे, तर त्या गोष्टी याच्यामध्ये हे कार्ड चांगलं आहे. मग आता त्यामधून जर जातकाच्या जीवनामध्ये आपण त्याला काय सांगायचं, तर त्या ठिकाणी निश्चितच तुझं जे काही कार्य आहे ते सॉल्व्ह होईल, तुझा प्रश्न निवारण होईल. तुझ्याकरता हे निवडलेलं तू जे कार्ड आहे ते अतिशय चांगलं आहे, आणि त्याच्यामध्ये तुझं जे बॉन्डिंग आहे तर त्या ठिकाणी फेअर म्हणजे एखादी आनंदाची गोष्ट आणि आवडीची गोष्ट तुझ्या जीवनामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तुझं जे पर्पज आहे त्या आयुष्याचं जे योग्य तुला जे हवंय पर्पज तुझं, ते साकार होईल असं आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याकरता ही बघा, डोळे उघडे ठेवून ती मुलगी जी आहे ती पाहत आहे. त्याच्यामध्ये तिच्या हातामध्ये एखादी एक वस्तू आहे, तर ती एक माळ आहे अशी, काय समजलं? आणि त्या ह्याच्यामध्ये तिची जी नजर आहे तर ती कॉन्फिडंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर ती स्वतः एक स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यातून तिला एक आनंद उपभोगायचा आहे. अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये ज्या कार्डाची निवड केलेली आहे ती निवड चांगली आहे. तुला घाबरण्याचं कारण नाही. तुझे सगळे प्रश्न जे आहेत ते साकार होतील, त्याच्यातून तुला अतिशय चांगल्यापैकी यश मिळेल असं आपण जातकाला सूचित करायचं. म्हणजे रेंगाळलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुला सुटतील, आणि तुझं ज्या लाईफचं जे महत्व आहे किंवा तुझं जे पर्पज आहे ते पूर्णपणे साकार होईल. त्याच्यातून तुझा एखादी आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट की ह्याच्यातून तुझा एक मार्ग सापडेल. तुझं कुठलंही काम रेंगाळलेलं असेल तर त्याची सुरुवात होईल, आणि ह्या कार्डावरती तुला जे प्रे करायचं आहे तर ती आवश्यकता नाही आहे, पण जरी केली तरी सुद्धा त्याच्यातून तुला एक मार्ग सापडेल, आणि त्याच्यापेक्षा बेटर तुला कार्य तुझ्या जीवनामध्ये घडेल असं आपल्याला सांगायला हवं, कळलं का? आणखी काही प्रश्न आहे? कोणाला कळलं नाही कार्ड? इट्स अ गुड कार्ड. जरा आतमध्ये घ्या कुलकर्णी मॅडम. अधिकतम तुला एक त्या ठिकाणी मदत सुद्धा प्राप्त होईल, आणि तुझं जे काही प्रेमळ स्वभाव आहे त्याला एक मदर, ज्याला आपण म्हणतो की मातेचा स्वभाव कसा असतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी असं हे केलेलं आहे. आवाज आवाज आवाज. गुगल मॅडम, बोला सर, सगळ्यांना काढू का कार्ड? नाही नाही, कार्ड नाही काढायचं आता. काही विषय कार्ड काढलं तरी चालेल, ते कार्ड हा. लक्षात आहे. बर. त्यांचा प्रश्न निवारण करायचा आहे ना, कार्ड काढा, हरकत नाही. बोला, काय आहे का प्रश्न?
पण कार्ड हे शुभ कार्ड आहे. याच्यामध्ये जातकाचा कुठलाही तऱ्हेचा प्रश्न रेंगाळणार नाही. उलट त्याला त्या ठिकाणी मजबूती मिळेल, एक रिलेशन नवीन जमू शकतं, त्याच्यामध्ये बॉन्डिंग असेल. दुसरी गोष्ट की हे प्रेमळ आहे, त्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये करारीपणा आहे, त्याच्यातून तो निश्चितच त्याच्या प्रश्नावरती जर काही प्रश्न उद्भवतील तर त्यावेळेला तो निश्चितच त्याच्यातून बाहेर निघेल. म्हणजे हे चांगलं कार्ड आहे. द फेअर. बोला, नाही आहे प्रश्न काय? मग पुढे जायला चला, ठीक आहे मॅडम, तिसरं कार्ड लावा. लावू का तिसरं? हा लावा, काय यांना प्रश्न नाही ना काही. किती 16 नंबरचं कार्ड आहे, गॉड बॉक्स आहे ना, बघा. हा हा, नाही नाही ते नाही, ते नाही, गॉड, हा गॉड बॉक्स, करेक्ट. आता हे कार्ड बघा, हे 16 नंबरचं कार्ड आहे. पहिल्यांदा आपल्याला कार्ड पाहून घ्यायचं असतं की कार्डाचा रंग कसा आहे, कार्डाचं चित्र कसं आहे. तर ह्या याच्यामध्ये ही एक एंजल आहे आणि ती एंजल जी उभी आहे, तर त्या एंजल्स मध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तिनं काहीतरी त्या याच्यामध्ये तिच्या हातामध्ये एक काहीतरी गोष्ट आहे अशी की ज्याच्यामध्ये एक पक्षी आहे आणि तो पक्षी त्याच्यामध्ये ड्रॉप करतो. आता ते गॉड बॉक्स म्हणून ह्याला त्याचं नाव आहे कार्डाचं. आणि गॉड बॉक्स म्हणजे परमेश्वराकडे आपण जेव्हा प्रार्थना करतो तर त्या ठिकाणी परमेश्वराकडून आपण काहीतरी मागतो आणि ते आपल्याला पूर्ती होते. म्हणजे ज्या काही कठीणता असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ह्याच्यातून दुःख असेल, त्याच्यामध्ये नियम असा सांगितलेला आहे की तुमची जी काही दुःख वरील जे असतील तर त्यामध्ये तुम्हाला एखादी चिठ्ठी जी आहे ती त्या ठिकाणी ठेवायची. आणि त्या एंजल्स जे आहे ते एंजल असं सांगतं तुम्हाला, ते कन्सर्न जे आहे ते तुम्हाला त्या याच्यातून तुमचं जे काही पर्पज असेल ते सॉल्व्ह होईल. गॉड बॉक्स तुम्हाला, गॉड बॉक्सचा अर्थ असा आहे की देवापाशी तुम्हाला मागणी करावी लागेल. तुम्हाला जे काही दुसरा इत्यादी कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. मग त्या ह्याच्यातून तुमचा जो काही मिळण्याचा जो काही भाग आहे, तुमचं दुःख आहे, त्याच्यातून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, ती प्रार्थना परमेश्वराचीच करायची आहे असं ह्याच्यामध्ये सुचवतो. आणि परमेश्वराला कॉल करायचं, म्हणजे देवाला आमंत्रित करायचं. कॉल करणं म्हणजे काय, परमेश्वराला आमंत्रित करायचं की मला एक डिवाइन पॉवर पाहिजे तुझ्यापासून. आणि ती डिवाइन पॉवर जी आहे ती तुम्ही बघा निसर्गामध्ये आहे. तर निसर्गाच्या ठिकाणी जाऊन डिवाइन पॉवर ज्याला आपण म्हणतो की तिथे पाण्याचा झरा आहे, वनस्पती आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये ते एंजल उभा आहे आणि तिथून एक पक्षी येतो. तो पक्षाचा जो संबंध येतो तो त्या ठिकाणी वायू तत्वाशी संबंधित येतो. मग अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच तुझ्या ज्या काही प्रार्थना आहेत आणि कंटेंट ऑफ द पर्सन ज्याला आपण म्हणतो परिपूर्ण असणे किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे त्याला मिळणे असा भाग जो आहे तो दर्शवला जातो. आणि हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय की जर एखाद्या व्यक्तीला जर काही मदत हवी असेल तर ती इतरांशी न मिळता परमेश्वराकडे ती मदत आपण अपेक्षित करायची राहायचं आणि त्याच्यापासून तुला ती मदत मिळेल, प्राप्त होईल. त्याकरता एखाद्या प्रार्थना करणे किंवा हात जोडून ज्याला आपण म्हणतो की उभं राहून नमस्कार करतो, तसं हे एंजल्स आहे. तर ते उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यातून त्याने एक ज्याला आपण म्हणतो की परमेश्वराकडे आपण एखादी गोष्ट मागतो, डिमांड करतो. आणि जर तसंच नसेल तर एखाद्या रायटिंग मध्ये जर एखादा मेमो किंवा एखादी चिठ्ठी जर तुम्ही त्या ठिकाणी हे केली तर तुम्हाला माहितीये की जगामध्ये अनेक ठिकाणी अशा काही ज्या देऊळ आहेत, म्हणजे तिथे इजिप्तमध्ये असो किंवा आणखी तुर्कीमध्ये असो, तर बऱ्याच मंदिराच्या बाहेर अशा ठिकाणी चिठ्ठ्या लावल्या जातात आणि आपली मनोकामना पूर्ण होईल अशा तऱ्हेचं त्यातलं जे चिठ्ठीचं निवेदन असतं ते त्याच्यामध्ये आपल्याला काय हवंय. तर ही एक श्रद्धा आहे आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला निश्चितच तुमचा मार्ग जो आहे तो सुकर होईल आणि त्याच्यातून तुम्हाला परमेश्वराच्याकडून प्रार्थना करूनच मिळवायचं आहे. इथपर्यंत कळलं का? सांगा, बोला. कळलंय काढा सर. कार्ड मध्ये. हा, कार्ड काढू काढा. का सर? हा. हा, कार्ड काढा, हरकत नाही. बर, आणखी काही कोणाला प्रश्न?
बघा, कार्ड उत्तम आहे. ज्या ज्या व्यक्तीने कार्ड निवडलेलं आहे असं समजायचं की तुमचा जातक तुमच्या समोर आहे आणि त्याने हे कार्डाची निवड केली, किंवा तुम्ही सुद्धा त्या कार्डाची निवड करू शकता. जर जातकाला तुम्ही परमिट करणार नसाल की त्याच्या कार्डाला, तुमच्या कार्डाला त्यांनी स्पर्श करावा, तर तुम्ही सुद्धा त्याच्याबद्दलचं कार्ड काढू शकता. असं याच्यामध्ये पद्धती आहे. मग आता हे कार्ड त्याच्यासाठी निघालेले आहे, तर त्याला तुम्ही सांगू शकता की तुला हेल्पिंग हँड जो आहे तर त्याला गॉड बॉक्स म्हटलेलं आहे. आता गॉड बॉक्स मध्ये आणखी पण अशा आहेत की बरीचशी जे काही मतं असतात आपली, किंवा आपली जी काही मागणी असते, तर ती आपण त्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायची आणि त्याच्यावरती ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणजे आपली जी काही आवश्यकता आहे किंवा आपली अपेक्षा आहे, आपली गरज आहे, अशा वेळेला कुठलंही काम असेल, जरा आवाज स्वतंत्र बंद करणे कृपया. ऑल म्यूट करून टाका ना मॅडम, जरा प्लीज. चव्हाण मॅडम. हो सर, करते. मग त्यावेळेला प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छा असते, अपेक्षा असते, तर तुम्ही त्याला सूचित करू शकता की परमेश्वराकडे तुला ते मागणी करायची आहे. कळलं? त्याच्यामध्ये परमेश्वराचा संबंध येतो आणि मग तिथे त्याला म्हणून त्याचं नाव जे आहे ते गॉड बॉक्स म्हणून सांगितलेलं आहे. प्रश्न नाही काही? ठीक आहे एक मिनिट. मॅडम, समजलंय सर व्यवस्थित. कळलंय ना? हा. ठीक. हो सर. ओके. मग तुम्हाला विचारायचं नाही आहे ना? हॅलो, एक मिनिट. हा बोला. हॅलो. जर बोला आपण बोला. त्याला किंवा प्रार्थना करायला सांगितली आणि एखादी छोटीशी देश किंवा वाटी वगैरे घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी जर चिठ्ठी देऊन ठेवली आणि तिचे जर परमेश्वरासाठी प्रार्थना करत राहिली, तर असं चालू शकतं का? हो, नक्की चालू शकतं. का नाही चाललंय? मी काय सांगितलं की त्याचं जे नाव आहे तेच गॉड बॉक्स आहे. आता परमेश्वराची पेटी आहे ती. आता आपल्याकडे लक्ष्मी पोटली विकणारे लोक आहेत काही. मग ते काय करतात, तर लक्ष्मी पोटली म्हणजे काय, तर लक्ष्मी येण्यासाठी ते बॉक्स असतं. पोटली म्हणजे त्या ठिकाणी ते बॉक्सच आहे एक प्रकारचं. मग तशा ठिकाणी तुमची जी काही आवश्यकता असेल, अपेक्षा असेल, ती तुम्ही त्या ठिकाणी गॉड बॉक्स मध्ये टाकू शकता. आता गॉड बॉक्स मध्ये अनेक आता मंदिरं जी आहेत तिथे चिठ्ठ्या बांधण्याची पण काही ठिकाणी सोय आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्याचा वापर निश्चित करू शकता. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. दुसरं कार्ड लावताय मॅडम आता 17 नंबरचं? लावते गॉडेस 17 नंबर. नाही, दुसरं. हा, करेक्ट. तर हे कार्ड आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा कार्डाची ओळख करून घ्या. याच्यामध्ये एंजल्स तुम्हाला दिसतील आणि अतिशय सूर्यप्रकाश फार चांगला, आणि हेवनमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये ते लोक आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे एखादी गोष्ट जी आहे, तर ती काय सांगते, ते डिवाइन जो फर्मेन आहे, एनर्जी आहे. तर डिवाइन एनर्जी म्हणजे पवित्र एनर्जी तुझ्यापाशी आहे. आणि काय गॉडेस जो आहे म्हणजे देवी आहेत, ह्या एंजल्स देवी आहेत. ह्या देवींच्या ह्याच्यामध्ये इंट्युशन्स आणि मॅच्युरिटी जी आहे आणि क्वालिफाईड ज्याला आपण म्हणतो की ह्या परिपूर्ण आहेत. मग परिपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचे कुठलेही प्रश्न हे निश्चितच सुटतील. त्याच्यातून कुठल्याही तऱ्हेचा अडथळा येणार नाही, कारण तुम्ही ज्या कार्डाची निवड केलेली आहे त्या कार्डामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे आणि त्या ह्याच्यामध्ये 2 एंजल्स आहेत. त्यांना अनेक पंख आहेत, दुसरे पण मागून येत आहेत. म्हणजे नंबर ऑफ एंजल्स जे आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत. आता एंजल्स जेव्हा आपल्या पाठीशी असतात आणि सूर्यप्रकाश सुद्धा तेवढाच लख्ख आहे, मागचा बॅकग्राऊंड पण फार चांगल्यापैकी आहे, म्हणजे हे कार्डच मुळामध्ये फार चांगलं आहे. आणि ज्या काही गोष्टी घडतील त्या अकस्मात घडतील आणि त्या चांगल्या घडतील. ज्याला आपण म्हणतो अरे बापरे हे कसं काय झालं, इट्स अ मॅजिक. म्हणजे मॅजिक म्हणजे याचा अर्थ काय झाला की जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात एखादी चांगली गोष्ट घडणे, मला वाटलंच नव्हतं की असं होऊ शकेल. मग तो जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की जातकाने विचारलेला प्रश्न किंवा त्याचा जो काही प्रश्न असेल तो निश्चितच
दैवी कृपेने पूर्णपणे निवारण होईल. जर समजा यदाकदाचित तुम्हाला ती दैवी कृपा हवी असेल तर तुम्ही पुढे जाऊन तुमच्याकडे एंजलची जी रचना आहे ती रचना तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरती जे मायकल आहे आणि बाकीचे एंजल्स आहेत, राफेल आहे आणि गार्डियन आहे याचं एखादं पुतळे जे छोट्याशा एंजल्स ते घेऊन नंतर तुम्ही त्याची प्रार्थना करून तुम्हाला ते सॉल्व्ह करू शकता. आणि जातक तुमच्याकडे आलेला आहे तर तो कुठल्याही प्रश्नामध्ये असेल आणि जे ह्या कार्डाची निवड झाल्यानंतर त्याला तुम्ही असं सांगू शकता, बिलकुल काही चिंता करू नको, तुझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार आहेत. त्याच्यामध्ये तू उगाच भयभीत झालेला आहे. मॅडम कार्ड काढा. भयभीत झालेला आहे तर तसं भयभीत होण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच काय की कुठलीही गोष्ट तू जेव्हा विचार करत नाही त्याच्यामध्ये ती साकार होणार आहे, त्याच्यामध्ये जास्ती कष्ट होणार नाहीत. जेव्हा परमेश्वराची कृपा आपल्यावरती असते त्यावेळेला आपल्याला जास्त कमीत कमी कष्टामध्ये चांगला मोबदला मिळतो आणि जे काही यश आहे ते यश प्राप्त होईल. आता एखाद्याने आपल्याला असं विचारलं की माझ्या जीवनामध्ये मला मी कुठल्या तऱ्हेचं एज्युकेशन घ्यावं किंवा कुठल्या तऱ्हेचा कोर्स करावा, तो कुठल्याही तऱ्हेची तुझी इच्छा जी असेल त्या इच्छेच्या अनुसरून तू ते काम करू शकतो. तुला घर घ्यायचं आहे का? हो, घर घेता येईल, त्याच्यामध्ये काही अडथळा येणार नाही. तुला परमेश्वराची पूर्णपणे साथ मिळेल. जेव्हा जेव्हा तू कुठल्या एखाद्या प्रसंगामध्ये असशील त्यावेळेला जे एंजल्स आहे ते तुझ्या सोबत येईल आणि त्याच्यातून तुझा प्रश्न जो आहे तो निवारण करेल. त्याच्यामध्ये काहीही काळजी करण्यासारखं नाही. आणि हे कार्ड जे आहे ते माणसाला प्रगतीकडे नेणार आहे. म्हणजे त्याचे सिम्बॉल जे आहेत आणि एक तर हे जे सिम्बॉल आहेत ज्या एंजल्स आहेत त्या डिवाइन आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अतिशय पवित्र आहेत. आणि दुसरी गोष्ट की त्या याच्यामध्ये ज्या एंजल्स आहेत त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. जसं मायकल आणि राफेल जे आहेत ते पुरुष आहेत आणि ह्या एंजल्स ज्या आहेत त्या स्त्री आहेत. मग तुला एखादी स्त्री अशी भेटू शकते की तुझ्या जीवनामध्ये ती सहभागी होऊन किंवा तुला सहाय्य करून पुढे घेऊन जाण्याची शक्यता ह्या कार्डामध्ये दर्शवली जाते. ओके, काही प्रश्न? असं काय कोण काही विचारतच नाही. सगळ्यांना सगळं समजतंय सर आता. कळतंय का पूर्णपणे? ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काळजी करू नका, विचारायचं तर विचारा, असा काही प्रश्न नाही. ठीक आहे, चला. कार्ड जरा बघायचं होतं, एक मिनिट. हा, गॉडेस कार्ड काढा आणि त्याला स्क्रीनशॉट मारायचा करून घ्या तुम्ही. लावू का सर? हा, त्यांना बघायचं कार्ड ना. हा, लावतो. कार्ड माझ्याकडे नाही आहे. पाहून घ्या हे कार्ड, बघा. हे कार्ड कसं आहे, त्याच्यामध्ये गॉडेस हा त्याचा कार्डाचं नाव आहे. त्याच्यामध्ये परी आहे, या पर्या आहेत 2 आणि मागून दुसऱ्या पर्या आहेत. म्हणजे कधी कधी आकाशामधून बरीचशी एनर्जी जी आपल्याकडे येते आहे अशा तऱ्हेचा भास आहे त्याच्यामध्ये. आणि कार्ड तुम्हाला अतिशय पवित्र कार्ड आहे. म्हणजे परी जी आहे ती तुमच्या सहाय्याला येणं असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट एक्सप्रेस करावी, ज्याला आपण म्हणतो की सांगावी, म्हणजे एक्सप्लेनेशन द्यावं, एक्सप्रेस करावी आणि मग त्यामधून जी एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे हे कार्ड अतिशय पॉझिटिव्ह आहे. कळलं? काढा, हरकत नाही. आणखी काय आहे? दुसरा प्रश्न काय कोणाचा? सर मी विचारू? हा, विचारा. सर आता आपल्याकडं परदेशातली काही मुलं येतात आणि त्यांना ग्रीन कार्ड वगैरे मिळण्यासाठी त्यांना भरपूर अडचणी येतात. आता ते ज्याला आपल्याला प्रश्न विचारतात त्यांनी समजा हे जर कार्ड काढलं तर त्यांना आपल्याला सजेस्ट करता येतं का की ह्या कार्डामुळे तुला परमेश्वराची कृपा होऊन तुला त्याची साथ मिळेल आणि ग्रीन कार्ड मिळण्यामध्ये मदत होईल? आता कसं आहे मॅडम की ग्रीन कार्डचा विषय काढला ना तर ग्रीन कार्ड मध्ये अमेरिकेमध्ये आता जी काही नोंदणी झालेली आहे तर एक सिटिझनशिप आहे आणि एक ग्रीन कार्ड आहे.
तर ग्रीन कार्डचा विषय असेल तर तो तुला प्रोसेसमध्ये तुझं जे वर्किंग आहे ते चांगलं असेल, त्या कार्डाचं सूचित करतं असं की वर्किंग तुमचं चांगलं असणार, तर निश्चितच तुझं कार्य होईल. पण सिटिझनशिपला साधारणतः आता 200 वर्षाची वेटिंग आहे. म्हणून सिटिझनशिप आणि ग्रीन कार्ड मध्ये फरक आहे. आणि विजा विजाचा पण प्रश्न असू शकतो, मग तो प्रश्न साकार. पण सिटिझनशिपच्या बाबतीमध्ये थोडासा कायदा वेगळा आहे, तर ताबडतोब सिटिझनशिप असं मिळत नाही. सिटिझनशिपसाठी एक तर आपल्याला तिथे जन्माला यावं लागतं, किंवा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर तिथे लग्न केलं तर त्या ठिकाणी त्याच्या याच्यावरती सिटिझनशिप प्राप्त होऊ शकते. पण ती पण परमनंट आहे की नाही डाऊटफुल आहे, ते कायद्यानुसार आहे, पण हो. ठीक आहे, थँक्यू. ओके, बोला मॅडम, लावा दुसरं कार्ड. काय कोण काही आज विचारतच नाहीये. लावते 18 नंबरचं. बघा, हे प्रश्नचिन्हाचं कार्ड आहे. आता हे प्रश्नचिन्हाचं कार्ड आहे म्हणजे काय, तर पहिल्यांदा समजून घ्या. हे कार्ड जे आहे या व्यक्तीच्या हातामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक प्रकाश आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये एंजल्स जे आहे तर ते निश्चित सिच्युएशनच्या अनुसरून त्या ठिकाणी तुला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या ठिकाणी कुठलंही काम करते वेळी तुला एंजल्सची परमिशन घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या कार्डाचं हे नाव कसं झालं, ते हॅव यू आस्क्ड युअर एंजल्स टू हेल्प विथ दिस, म्हणजे त्या ठिकाणी तुला जे एंजल्स आहे त्याची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं ह्या कार्डाचं टायटल सांगतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कार्य करायचं असेल तर त्यावेळेला त्या जातकाला पूर्णपणे एंजल्सचा सपोर्ट घेणं, एंजल्सची परवानगी घेणं ही अत्यंत आवश्यक आहे. आता ती परवानगी घेणं म्हणजे काय, की जसं आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला आपण प्रार्थना करतो, तर त्याच प्रकारची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना तुम्हाला करावी लागेल. सगळ्यांनी कार्ड स्क्रीनशॉट मारलाय का, म्हणजे मला तिथे पुढे कार्ड काढायला काढलाय स्क्रीनशॉट सगळ्यांनी, नाही तर मॅडम कार्ड काढून टाका. ठीक आहे, कार्ड काढा मॅडम, हरकत नाही. आता हे कार्ड काय सूचित करतं, तर तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल किंवा कार्य करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा एंजलची परमिशन घेणं अत्यंत आवश्यक आहे. विदाऊट तुम्हाला एंजल परमिशन कुठलेही काम करायला जायला नाही. आता ती परमिशन कशी घ्यायची, तर एक तर पहिल्यांदा आपण परमिशन घेतेवेळी निवेदन करायचं असतं, अर्ज करायचा असतो, ज्याकरता आपण जसं लोकलमध्ये करतो, सरकारमध्ये करतो. आणि त्या मुलीच्या हातामध्ये म्हणजे त्या एंजलच्या हातामध्ये एक दिव्य प्रकाश आहे, आणि तो असा सूचित करतो की त्याची एनर्जी तुला हवी असेल तर त्या ठिकाणी तुला दुसरा मार्ग सापडणार नाही, जेणेकरून एंजल्सचा परमिशन घेणं अत्यंत गरजेचे, तीच तुला मदत करण्यासाठी उपलब्ध असेल, अशा तऱ्हेने आपण त्याला सांगायचं. आता जातकाचा प्रश्न कोणत्याही तऱ्हेचा असला तरी सुद्धा तिथे हे कार्ड असं सांगतं की कुठलाही कार्यक्रम करण्या अगोदर मी विचारधारा माझी किंवा 8 दिवस थांबू का, 10 दिवस थांबू का, तर तो काळ जो आहे तो आपल्या अंतरामध्ये असा करायचा. किंवा तुम्ही ज्योतिष सांगत आहात तर ज्योतिष सांगतेवेळी सुद्धा तुम्ही त्याला असं सांगू शकता की थोडं थांब, तू देवाचं जरा प्रार्थना कर, मंत्र साधना कर. आपण जे मंत्र करतो त्याचा मंत्र केला तरी हरकत नाही. पण हे कार्ड आपल्याला काय सूचित करतं, तर जातकाच्या जीवनामध्ये एखादी गरज आहे, त्या गरजेवरती त्याला त्या एंजल्सला निवेदन द्यावं लागेल, आणि तिची परमिशन मिळाल्यानंतरच तू तिथे कार्याला सुरू कर, असं आपण त्याला सूचित करायचं. तत्पूर्वी जातकाचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न ऐकून घेणे, त्याला तसं सजेशन देणे. कार्ड निघाल्यानंतर त्याला तुम्ही सल्ला देऊ शकता, त्याच्या अगोदर सल्ला देऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला त्या कार्डाची निवड करायला सांगायची. कार्डाची निवड केल्यानंतर कार्ड वाचण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून तुम्हाला त्याला सल्ला देणं गरजेचं आहे.
इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? सांगा, आणखी काही प्रश्न आहे? बोला. काहीच नाही प्रश्न? बोला देशमुख मॅडम, भागवत मॅडम, बोला काहीतरी. ते म्यूट केल्यामुळे त्यांना बोलता येत नाही का? ऑल म्यूट? नाही 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 नाही, असं काही नाहीये मॅडम. सर इतकं छान सांगतायत की काही विचारायची गरज नाही पडत आहे. हा, ठीक ठीक आहे. मला वाटलं हा. की ऑल म्यूट झाल्यामुळं. नाही नाही नाही, तसं काही नाही. सर जरा शेवटचं ते वाक्य परत सांगा की ते मला जरा कळलं नाही की त्याचं जातकाने कार्ड काढल्यानंतर सल्ला द्यायचा वगैरे, ते जरा थोडं मला काही कळलं नाही, ते असं सांगा. आहे मॅडम की एक तर दोन प्रकार असतात. तुम्ही जातकासाठी कार्ड काढता, तुम्ही त्याच्यासाठी कार्डाची निवड करता, किंवा जातक निवडतो आपलं कार्ड त्याच्या हाताने, त्याच्या स्पर्शाने. हे जे हा जो स्पर्श असतो तो सेन्सिटिव्ह असतो, त्याच्या अंतःकरणापासून तो कार्डाची निवड करतो. आणि त्यावेळेला तुम्ही त्याला सांगता की तुझं जे काही कार्य असेल तर तुला पहिल्यांदा परवानगी घ्यावी लागेल एंजल्सची. आता एंजल्सची परवानगी कशी मिळेल? तर त्या एंजलला तुला प्रसन्न करावं लागेल. आता मग आपण त्याला टाइम पिरियड करू शकतो, किंवा 10 दिवस तू एंजलची प्रार्थना कर, आणि मग तुझ्या मनामध्ये जे काही इच्छा असेल, ज्या काही आकांक्षा असतील, किंवा जे काही कार्य करायचं असेल तर ते नंतर तू स्टार्ट करू शकतो. ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट, जसं प्रपोजल आपल्याकडे आलं तर आपण सांगतो की आता मुहूर्त नाहीये, यू हॅव टू वेट सम टाइम. तर त्याचप्रमाणे तुम्ही ह्या कार्डावरती असं सांगू शकता, प्लीज वेट सम टाइम. आणि त्या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागेल, पण काम तुम्हाला होईल ते एंजल्स मार्फतच होईल, कारण एंजल्स हा हेल्प करणार आहे तुम्हाला. एंजल्सची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की समजा एखादा मुलगा एक मुलगी बघायला जाणार आणि त्याची इच्छा आहे की तिच्याशी लग्न व्हावं, पण त्याला माहितीये की अमुक दिवशी जायचं आहे, तर याचा अर्थ तो एंजेलला तसं प्रार्थना करू शकतो की अमुक दिवशी मी तिथे मुलगी बघायला जाणार आहे आणि तोपर्यंत मी तुझी प्रार्थना करतो, माझं लग्न हिच्याशी होऊ दे. हो, जसं समजा कमीत कमी याच्यात नियम असा आहे मॅडम की यू हॅव टू प्रे फॉर 8 days. मग ओके. जर हा. समजा की संडे टू सॅटरडे किंवा संडे टू संडे 8 days होतात. आता जर समजा तुम्हाला प्रपोज करायचं असेल किंवा प्रपोजल द्यायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा यू हॅव टू हेल्प, म्हणजे तुम्हाला मदत घ्यावी लागेल. म्हणजे ती मदत जी आहे ती एंजल्सची मदत घेतल्याशिवाय तुम्ही पुढचं काम करू शकत नाही. पण मग एंजल एखाद्याला व्हिसा आपल्याला सँक्शन व्हायला हवं असेल तर ते सुद्धा माहिती असतं ना, अपॉइंटमेंट आधीपासून ठरलेली असते, तर ती पण हो, प्रार्थना करू शकतो की माझा व्हिसा होऊ दे, माझा व्हिसा होऊ दे येस असं. येस, कोणत्याही तऱ्हेचं कार्य करण्यासाठी तुम्हाला एंजलच्या मदतीशिवाय किंवा त्याच्या ज्याला आपण हेल्प म्हणतो त्याच्याशिवाय तुम्ही त्या कार्डाचा वापर करू शकत नाही. किंवा जे निवडलेलं कार्ड आहे ते असं सांगतं की तुम्हाला एंजलच्या परवानगीशिवाय किंवा मदतीशिवाय तुमचं कार्य पुढे जाण्यासाठी तयार होणार नाही. मग आता एखादी गाडी घ्यायची असेल, एखाद्या शाळेचं ऍडमिशन घ्यायचं असेल, एखादा प्रवास करायचा असेल, एखादी डिग्री घ्यायची असेल, तर तुम्हाला त्या डिग्रीमध्ये मी जाऊ का, तर तुम्हाला ती प्रार्थना करणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर एंजल जे आहे ते तुमच्या सपोर्टला उभं राहील, असं एंजलचा नियम आहे. पण त्याचा आपल्याला काही समजायला कसं काय, का आपण नुसतीच प्रार्थना करत राहायची 8 दिवस 10 दिवस किंवा काय असेल, की एंजल अनुकूल आहे आपल्याला, हे समजायचा काय मार्ग आहे? नाही, मग आता भाग असा आहे की येथे नियम सांगितलेले आहेत की नियम मध्ये बाबा आता तुम्हाला एंजलची जेव्हा प्रार्थना असते तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला जे काही तुमची दैवी प्रार्थना आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हिंदूंचा जो काही मंत्र आहे तो सुद्धा परमिटेड आहे. आपण मागच्या वेळेला कार्ड वाचलेली, त्याच्यामध्ये बरेचसे संत आले होते, बऱ्याचशा स्वामी आले होते, तर त्या ह्याच्यातून परमेश्वर पण होते त्याच्यामध्ये, मग कृष्ण पण होता, राम पण होता. मग अशा वेळेला तुम्हाला असं काही धर्माचं नियम नाही, पण त्या ज्या परी आहेत म्हणजे एंजल्स आहेत, त्या एंजल्स तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार असतील. पण त्यांना जेव्हा तुम्ही इन्व्हाइट कराल, त्या प्रसन्न होतील किंवा त्यांची परमिशन घ्याल, त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्याला सुरू करू शकता. तर तुम्हाला ते काही आयडेंटिटी किंवा तुम्हाला जे काही असं वाटेल की हे कधी करावं, तर त्या सूचना आपल्याला अंतर्मनापासूनच प्राप्त होतात. ओके. ओके. थँक्यू.
ओके, हो. ठीक आहे. आता मॅडम दुसरं कार्ड लावा. 19 नंबरचं कार्ड आहे ना मॅडम? होय होय लावते. Heal Heal away away म्हणजे काय? addictions. heal away. हे जे कार्ड तुम्हाला बघा, या ठिकाणी एक एंजल्स आहे, एक व्यक्ती आहे, तर ती हील करते. आता ती हील कशी करते, तर पाण्यापासून करते. जसं आपण टेम्परन्स कार्ड एंजल आपल्या टॅरोमध्ये शिकलो होतो, की त्या ह्याच्यामध्ये जलतत्वाचा जो भाग आहे आणि ही एक एंजल आहे, त्याला पण विंग आहेत मागच्या बाजूला, आणि तो हील करतोय. आणि ते एडिक्शन जो आहे, आता त्या ह्याच्यामध्ये एडिक्शन्स म्हणजे काय, की ह्या ह्याच्यातून एखाद्या समुद्र किनारी जाऊन नंतर एखाद्या पाण्याच्या शेजारी बसून त्यावेळेला त्या ठिकाणी ती व्यक्ती जी आहे त्या पाण्याला हील करतं. ह्याचा अर्थ काय आहे, की त्या ह्याच्यामध्ये तुमचा जो टाइम आहे, तुमचं जे ब्लॉकेज आहे किंवा तुमचं डिझायर आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं जे काही वर्तणूक आहे ती पहिल्यांदा सुधारणं अत्यंत गरज आहे. आणि त्याच्यामध्ये आर्च एंजल जे राफेल आहे, तर तो तुमच्या मदतीसाठी येईल असं सांगितलं जातं. तर तो राफेल जो आहे, आता हे कार्ड पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही. ही एक व्यक्ती आहे, ती हील करते आणि त्या ह्याच्यातून त्या ह्याच्यामध्ये हील हवे म्हणजे दूरवर जाणे, हवे म्हणजे दूरवर जाणे. जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पुरवायची असेल, तर एखादी व्यक्ती दूरवर बसलेली आहे किंवा दूरवर जाऊन तुम्हाला त्याचं हिलिंग करणं गरजेचं आहे. आणि ते एक ऍडिक्शन आहे. म्हणजे वारंवार एखाद्या गोष्टीची, म्हणजे ऍडिक्शन म्हणजे काय, एखादी गोष्ट वारंवार करणे असा भाग जो आहे तो तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. पण त्यामध्ये जो मायकल आणि राफेल जो एंजल आहे, तर तो पुरुष आहे, तर त्याची मदत घेणं किंवा त्या ह्याच्यामध्ये अडथळे जे आहेत, ब्लॉकेज म्हणजे काय, तर अडथळे, मग ते अडथळे सुद्धा त्याच्यातून दूर होतील. म्हणजे एखादी व्यक्ती काढा कार्ड मॅडम. एखादी व्यक्ती जर एखाद्या प्रसंगामध्ये अडकली असेल किंवा त्याचा प्रश्न जर निवारण होत नसेल आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज म्हणजे काय, तर अडथळे, हार्ट ब्लॉकेज नाही, अडथळे, अडथळे जर होणार असतील, येणार असतील किंवा येत असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला ते हील करणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते हील जे आहे ती वॉटर बॉडी आहे. मग त्या वॉटर बॉडीतून ते एडिक्शन म्हणजे वारंवार तुम्हाला एखादी गोष्ट करणे, त्याला एडिक्शन म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न सतावत असतील, त्याच्यातून अडथळे दूर करायचे असतील, तर त्यावेळेला तुम्हाला पाण्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचं हिलिंग जे आहे, म्हणजे उपचार करून ती गोष्ट जी आहे ते निवारण करायचं. आता ह्या उपचार पद्धतीमध्ये समजा एखादी व्यक्ती आजारी आहे, दरवेळेला प्रॉस्पेरिटीचाच भाग नाही, आजारी आहे आणि तिला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्या कार्डाच्या वरती असलेलं जे सिम्बॉल आहे, तर त्यावेळेला तुम्हाला मेजर आर्कनाचा जो मायकल आणि राफेल आहे त्याची मदत घ्यावी लागेल. आणि त्याची मदत घेतल्याशिवाय पुढे जाऊन तुम्ही त्याच्यावरती हील करू शकणार नाही, असं हे कार्ड सूचित करतं. दुसरी गोष्ट की आता आपण जसं सूर्याला अर्घ करतो, त्यावेळेला आपण एखादं पाण्याचा लोटा जो आहे तो सूर्यासमोर असा गंगेमध्ये किंवा पाण्यामध्ये उभं राहून तिथे अर्पण करतो. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी तुम्हाला तसंच करावं लागेल. आणि हे जे हिलिंग आहे, ते हिलिंग तुम्हाला दुसऱ्यासाठी पण करू शकता, तुमच्या स्वतःसाठी पण करू शकता. जी काही अडलेली रखडलेली जी ब्लॉकेज आहेत, तर ती ब्लॉकेज दूर होण्यासाठी म्हणून त्याचा वापर तुम्ही अशा रीतीने करून तुम्ही तुमची सिद्धता, यश प्राप्त करू शकता. कुलकर्णी मॅडम बोला. सर, जसं पाण्यामध्ये आपण पाहून अफर्मेशन एखादी जर दिली तरी सुद्धा जे कार्य होतं, तसा इथं आपण तसा वापर करू शकतो का सर? येस येस आजारी येस. माणसासाठी म्हणा किंवा एखादं हो कार्य हो हो. आपल्याला पण करायचं आता आहे आणि हा हे कार्ड मुळामध्ये मॅडम काय सुचवतं सांगतो तुम्हाला मी. हे कार्ड असं सुचवतं की तुमच्या जीवनामध्ये जे काही ब्लॉकेज आहेत, म्हणजे अडथळे आहेत, हर्डल्स आहेत, हा त्या हर्डल्स हा मधून तुम्हाला हर्डल पार करायचं आहे, तर त्याला हो उपचार काय आहे, तर हे कार्ड हिलिंग दाखवतं. मग त्याच्यावरती तुम्हाला काय उपचार करायचे, तो उपचार म्हणजे हे जे हातामध्ये जो ट्रे आहे, आपण आता ट्रे म्हणू किंवा एखादं साहित्य म्हणू, गंगाजळ म्हणू,
तर ते हा. भरून जर समजा तुम्ही अगेन अगेन पाण्यामध्ये ओतलं, उदाहरणार्थ आपण लाल किताब शिकलो त्यावेळेला उपाय सांगितला होता की जर समजा कधी जर तुमच्या अडचणी असतील तर कोळसा जो असतो, लाकडी कोळसा, जर तुम्ही पाण्यामध्ये नदीमध्ये वाहत्या पाण्यात सोडला तर तुम्हाला हा. जे काही अडथळे असतील ते दूर होतील. मला वाटतं तुम्ही बरोबर. लाल किताब केलेलं नाहीये, हो. पण लाल किताब होय होय सर. तर लाल किताबमध्ये आम्ही सुचवलो की बाबा असं असं तुम्ही करायला हवं. मग त्याच्यातून जर एखादा मार्ग सापडत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे काही अडथळे असतील, एखादं कार्य बरेच रेंगाळलेली असतात, कुटुंबामध्ये आर्थिक धोरण फसलेलं असतं, कधी कधी मुलांचं शिक्षण होत नाही, कधी त्यांना नोकरी लागत नाही, कधी अर्थव्यवस्था खराब झाली असते, अनेक प्रश्न असतात. मग ते बरोबर. प्रश्न दूर करण्यासाठी म्हणून तुम्हाला हिलिंग करायचं आहे. मग हे कार्ड हिल साठी वापरायचं असतं. आणि ते एंजल जे आहे ते एंजल जे आहे ते मायकलकडे आहे. कारण का बरं. मायकल आणि राफेल जे आहेत ते ह्या एंजल्स थेअरीमध्ये सगळ्यात प्रमुख आहेत. त्या प्रमुख प्रमुख देवता आहेत. कार्य करतात. हो हो. आणि हो. त्याच्यानंतर सर त्यांचे ज्युनियर मेडिटेशन बरोबर आहे. सर मेडिटेशन करताना सुद्धा सर काचेचा ग्लास जर बाजूला ठेवला आणि नंतर मेडिटेशन झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये बघून जर पाणी पिलं तर ही एक पद्धत मी ऐकली होती. तर तसं हो, इथे आहे, आपण आहे. करू शकतो का सर? करू शकतो, सांगतो. आणखी आता तुम्ही पाण्याचा विचार केला, मी तुम्हाला एक हा. नियम सांगतो. काचेचा भरलेला ग्लास त्याच्यावरती समजा झाकण ठेवलं आणि तो हा. दिवसभर उन्हात ठेवला तर हा. तो उन्हात ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जी सूर्याची एनर्जी जाते तर शेवटी ती बरोबर. एक प्रकारची एनर्जी आहे. कारण हा. दिवसभरामध्ये सूर्य दक्षिणेकडे पश्चिमेकडे जात असतो, तर त्यावेळेला हो. त्याची एनर्जी, तो पाण्याचा ग्लास आहे तर त्याच्यावरती पण बरेचसे प्रश्न सुटतात, रोग निवारण होतं. यदा अच्छा. कदाचित त्याचा नियम असा आहे की प्लॅस्टिकची बाटली नाही, पण हो काचेची काचेचंच असावं. हो हो. व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवली आणि हो. त्यातल्या त्यात जर समजा ग्रीन कलरची बॉटल जर असेल तर ती बरं. अतिशय उपयुक्त ठरते. तुमचे रोग निवारण आहे. तर पण सूर्याची काचेचीच हवी. काचेची पाहिजे. प्लास्टिकची ग्रीन बॉटल नको. नाही, बिलकुल नाही, नाही चालत. बर. अच्छा. काचेचीच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाल की तांब्या ठेवीन तर नाही, कारण का की नियम असा आहे की त्या ह्याच्यातून तुमचं जे काही रेज आहेत सूर्याच्या हा. त्या हा. आरपार गेल्या पाहिजेत तिथून, बरोबर बरोबर तेव्हा पाण्याची शुद्धता होते. आणि बरोबर. आपण ते तेव्हा काचेशिवाय शक्य नाहीये. नाही नाही, होय हा नियम होय. आहे. बरोबर. विहिरीचं तुम्ही सांगत होता सर. तर विहिरीचं पण सुद्धा असं आहे की आपण विहीर कधीही झाकून ठेवायची नसते. विहीर ही होय नेहमी उघडी पाहिजे. जरी त्याच्यामध्ये पाला वगैरे पडला तरी, पानं पडली तरी हरकत नाही. तर होय. झाकण विहिरीच्या असलं तरी जाळी जाळी टाकतात बरेच जण. ठीक म्हणजे आहे, पण थोडं ठीक हा. आहे, पण तरी सुद्धा सूर्यकिरण हे विहिरीला असणं गरजेचं आहे. कारण बरोबर. हो. सूर्यकिरण जर कुठल्याही ह्याला नसेल तर तिथे शुद्धता नसते, असा नियम आहे. होय. बरोबर आहे. होय. ते पाण्याला वास यायला लागतो. ते पाणी घाण होतं. अगदी खरं आहे, बरोबर. होय मग ते एक चेंबर तयार होतं, म्हणून दॅट इज होय रॉंग. होय. हे बरोबर आता आहे. झाकण वगैरे बसवायला लागली, पण ते नाही. इव्हन आपल्या बरोबर. बिल्डिंग वरची टाकी जी असते ना ती सुद्धा जी झाकलेली असते ती सुद्धा चुकीची आहे. अच्छा. बरं. आता काय मुंबईमध्ये काही उंदीर वगैरे सगळे आतमध्ये मरतात म्हणून ते झाकून ठेवतात. हो हो म्हणून झाकून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. बरं. ओके सर. ठीक, छान सर. धन्यवाद थँक्यू. सर. भागवत मॅडम नमस्ते. नमस्कार सर. 2 प्रश्न आहेत माझे, की एक तर हे लाल किताबचं तुम्ही सांगितलं आणि शिवाय आता हे जे रंगांचं सांगितलं, तर आपण जेव्हा जिबू कार्ड्सना रंग देतो, तर हिरव्या बरोबर ते जे रंग देऊ ते शक्य असेल तर त्या रंगाचा काचेचा ग्लास किंवा त्या रंगाची काचेची बाटली हे सुद्धा जातकाला वापरता येईल. येस, तुम्ही त्या रंगाचा ग्लास सुद्धा बाजारामध्ये मिळतो. हा. काय समजलं, फक्त त्याच्यावरती थाली ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये कचरा वगैरे पडू नये. पण त्या बरोबर. हा. पाण्यामधून तुम्हाला बरीचशी एनर्जी जी आहे ती हा. सकाळी काढ ठेवला तर संध्याकाळी ते पाणी पूर्णपणे तुम्ही प्राशन करायचं. हा. असं ओके. आहे. जे चित्र दाखवलं होतं त्याच्यात एक कासव पण दाखवलं होतं, तर त्या कासवाचा काही वेगळा सिग्निफिकन्स आहे का? हील काय अवे म्हणता? अडिक्शनचं जे आता चित्र दाखवलं होतं ना, हा, त्याच्यात कासव पण होता. तो जिथे पाणी सोडतोय ना, तर पाणी बरोबर. जिथे पडतं खाली तिथे कासव त्याच्याकडे मान उंच करून बघते आणि कासव तो जीव आपल्याकडे आहे. पण शुभ प्रतीक म्हणून मानलं जातं शुभ आहे, भावविचार. नक्की. तो जीव आहे. त्या जीवाकडून तिथे आपल्याला बघितलं आपण तर भगवान शिवाच्या देवळामध्ये कासवाशिवाय पूर्ण होत नाही.
हो. कारण आपलं जे काही तिथे भगवान शिवाने जे अमृत मंथन केलं होतं ते सुद्धा कासवाच्या पाठीवरतीच केलं होतं. हो बरोबर. कळलं का? म्हणून हो. कासव हे शुभचिन्ह आहे. ठीक आहे सर. कळलं? आणि त्याच्यामध्ये तो एक जीव दर्शवलेला आहे आणि मगाशी एक लाईट दर्शवला होता त्या स्त्रीच्या ह्याच्यामध्ये गोलमध्ये. हो सर. आता दुसरं कार्ड लावताय मॅडम? सर लावते 20 नंबरचं आजचं शेवटचं कार्ड आहे ना? 8 चक्र आहे. तर ते देशमुख मॅडमनी सांगितलं होतं मगाच्या कुंडलीबद्दल. मानसिक संतुलन बिघडलं त्यासाठी हे कार्ड. हो चालेल ना, चालेल ना, असं काही नाही. चालेल. मानसिक संतुलन बिघडलं असेल तर त्याला हिलिंग, शेवटी कसं आहे मॅडम की हिलिंग फार महत्वाचं आहे. हिलिंग म्हणजे उपचार पद्धती आहे. आता हे हार्ट चक्र हा जो कार्ड आहे तर तुम्हाला कळते की हृदयाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आणि त्या ह्याच्यामधून तुम्हाला निश्चितच त्याचं उत्तर सापडेल असं सुचवलेलं आहे. आणि हार्ट चक्र जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा मार्ग सापडेल आणि हार्ट चक्राच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर ते एक प्रेमाचं प्रतीक आहे. आता हे कार्ड आपल्याला काय सुचवतं की ह्याचं नावच आहे हार्ट चक्र आणि चक्राला इंग्लिशमध्ये कुठल्याही तऱ्हेचं हे नाहीये. म्हणजे आपण म्हणून चक्र म्हणजे व्हील वगैरे तसं नाही, चक्राला चक्रच म्हटलेलं आहे. मग आता हे हार्ट चक्र काय सांगतं तर जातकाला आपल्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांनी कार्ड बघून घेतलंय का? बघा, त्याचं नाव बघितलं तर त्या ठिकाणी हार्ट चक्र नाव आहे. म्हणजे मला कार्ड काढून मग तुम्हाला संबोधन करायला बरं वाटेल, तिथे विचार मांडायला बरोबर होते. मॅडम कार्ड काढा. आता ह्या ठिकाणी जेव्हा आपण हे कार्ड आलेलं आहे, पहिल्यांदा सुरुवातीपासून हे करूया. कार्ड जातकाच्या याच्यामध्ये आपण शफल केलं 44 कार्ड, त्याच्यातून जातकाने ह्या कार्डाची निवड केलेली आहे. त्याचा कुठलाही प्रश्न जर असेल, आता ह्या याच्यामध्ये चक्र सुद्धा सांगितलेली आहेत, मेडिटेशन पण सांगितलेली आहेत, एंजल सुद्धा सांगितलेली आहेत. तर शेवटी ह्या कार्डाचं डोरियन वर्च्यू जे आहे आपण शिकत आहोत ते डोरियन वर्च्यू आहे. तर डोरियन वर्च्यू मध्ये काय सांगितलं की हे 8 चक्र आहे. जर कुठलीही समस्या जर असेल तुम्हाला तर तुमचं जे हार्ट चक्र जे आहे ते ऍक्टिव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आता ते ऍक्टिव्ह कसं करायचं तर त्याला मेडिटेशन हवं. मग जातकाचा कुठलाही प्रश्न जर असेल तर त्याला मनापासून जर एखादी इच्छा असेल आणि मनासारख्या गोष्टी त्याच्यातर्फे व्हाव्यात आणि त्या पॉझिटिव्ह असतील, त्याच्या स्वतःसाठी असतील किंवा त्याच्या परिवारासाठी असतील, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा असतो. मग त्यावेळेला तुम्हाला मेडिटेशन करून तुम्हाला थोडीशी रेखीबद्दलची माहिती हवी, चक्राबद्दलची माहिती हवी. तर हार्ट चक्र जे आहे तर एखादा फोटो जर समजा तुम्ही रेखीच्या ह्याच्यातला सिम्बॉलिक ठेवला आणि त्याच्यावरती हार्ट चक्र जे दर्शवलेलं असतं त्याच्यात लिहिलेलं पण असतं आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून एकदा तुम्हाला हार्ट चक्राची ओळख झाली की तुम्हाला त्या याच्यामध्ये मेडिटेशन करून हार्ट चक्र तुमच्या शरीरातलं, म्हणजे आपण जातकाला काय सांगायचं तर त्याला पद्धती शिकवायची आहे. तर ही एक हिलिंग पद्धती आहे. तर त्या पद्धतीमध्ये त्याला सांगायचं की तुम्हाला जर एखादं कार्य, एखादी सफलता, एखादं दुःख निवारण करायचं असेल तर तुम्हाला तुमचं हार्ट चक्र जे आहे हे डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हार्ट चक्र काय सुचवतं तर मनासारख्या गोष्टी घडणे. आता रेकीमध्ये मी आता शिकवणार आहे तुम्हाला. हार्ट चक्राच्या ह्याच्यामध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी एखाद्या घडायच्या असतील किंवा मिळवायच्या असतील तर त्यावेळेला हे कार्ड प्रामुख्याने आपल्याला काय सुचवतं तर तिथे हार्टचा संबंध आहे, म्हणजे आंतरिक संबंध आहे. हार्टचा संबंध म्हणजे मनोगत आहे. मग त्या ह्याच्यावरती तुम्हाला त्याचं यश मिळवण्यासाठी तुम्हाला हिलिंग केलं पाहिजे किंवा चक्र जे आहे ते चक्र ऍक्टिव्ह करणं. आता चक्राबद्दलचा भाग बघितला तर प्रत्येक पशु पक्षी किडा मुकडा सगळ्यांच्या शरीरामध्ये चक्र ही असतातच. ज्या वेळेला एखादं चक्र निकामी होतं त्यावेळेला आपल्या जे काही शरीरातील काही अवस्था असतात त्या कदाचित
बॅलन्स होत नाही, इनबॅलन्स होतात. म्हणजेच काय की आपल्याला समोरचा त्याच्यातून रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणून चक्राचं शुद्धीकरण करणं त्याला अनेक प्रयोग आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हा एंजलच्या बाबतीत विचार करतो, तर चक्र जर तुमची व्यवस्थित असतील तर मला असं वाटतं की तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये बाधा येत नाही. तर चक्र ही परमेश्वराची एक शक्ती आहे आणि प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं, प्रत्येक जीव जन्माला येतो, तर तो चक्र घेऊनच जन्माला येतो. मग तो पक्षी जरी असला, त्याचं जे फ्लाइंग झोन आहे, तो जे उडण्याची शक्ती आहे, ती तर जर समजा त्याच्याकडे ते चक्र उपलब्ध नसेल किंवा कमकुवत झालं असेल, तर त्यावेळेला तो हतबल होतो. तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा चक्र हे फार महत्वाचं आहे. हार्ट चक्रामध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये जर हार्ट चक्र ऍक्टिव्ह करायचं, म्हणजे हे कार्ड स्पेशली आपल्याला काय सुचवतं, तर ह्याचा नियम असा आहे की तुम्हाला हार्ट चक्र हे ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर एंजल्स तर आहेत, पण तरी सुद्धा ह्याच्यावरती जे काही सांगितलेलं आहे तर हार्ट चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करणे आणि त्याच्यानंतर त्या चक्रामुळे तुमच्या जीवनामध्ये एक बदल होऊ शकेल. आता ती व्यक्ती कुठल्याही वयाची असली तरी सुद्धा, मग ती स्त्री असो का पुरुष असो, तुम्हाला एक तर रेकी माहिती हवी, एंजल्स माहिती हवेत आणि त्याच्या रेमेडीज सुद्धा जे हिलिंग आहे, तर ते हिलिंग म्हणजे काय की एखाद्या गोष्ट त्याला पुरवणे किंवा उपचार करणे, त्याचं हिलिंगचा मुख्य जो भाग आहे तो उपचार करणे. मग त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा करू शकता किंवा त्याला तुम्ही समजावू शकता. पत्रिका जशी आपण पाहतो तशा पत्रिकेमध्ये पाहताना आपण नियम सांगतो की अशा अशा गोष्टीच्या याच्यामध्ये पत्रिकेमध्ये दोष आहेत. आता जर समजा त्या ठिकाणी एखाद्या पत्रिकेबरोबर हे कार्ड सुद्धा वाचण्याचा प्रयत्न केला एंजल्सचा, आणि जर त्याच्या पत्रिकेतले काही दोष असतील, मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये केतू रवीची युती आहे असं समजा, एखाद्या वेळेला शनी रवीची युती आहे असं समजा, आणि त्याला त्या ठिकाणी त्याची अवस्था अतिशय कोलमडलेली आहे, त्याच्यामुळे त्याला दुःख तयार होतात. मग तेव्हा तुम्ही असं सांगू शकता की तुझं जे हार्ट चक्र जे आहे, तर त्या हार्ट चक्रामध्ये तुला तिथे डेव्हलप केलं पाहिजे. मग ते जेव्हा स्ट्रॉंग होईल त्यावेळेला तुला जगामध्ये कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही किंवा भासणार नाही. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगता आला पाहिजे. आता याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी पूर्णपणे तुमच्या प्रश्नांचं समाधान करेन. एनी काइंड ऑफ. सर आता जे तुम्ही सांगितलं की हार्ट चक्र ऍक्टिव्ह केलं पाहिजे किंवा आत्माकारक ज्याला आपण म्हणतो, मग याच्यामध्ये सर रवीची उपासना आधी त्याला आपण जर सुचवली तर ती जास्त इफेक्टिव्ह ठरू शकते का याच्यामध्ये आणखीन? नाही, आता कसं आहे सांगतो, मला रवीची उपासना करायला हरकत काही नाही मॅडम, पण रवीची उपासना करण्याच्या पेक्षा रवीची उपासना ही ग्राह्यच आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण रवीची उपासना करण्यापेक्षा आपण जे आता एंजल शिकत आहोत, तर जेव्हा एखाद्या विद्येचा आपण आधार घेतो तर त्यावेळेला ती विद्या आपल्याला असं सुचवते की तुम्हाला हार्ट चक्र तुमचं कमजोर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे दुःख आलेलं आहे. तर त्यावरती तुम्हाला हे कार्ड असं सुचवतंय की तुम्ही हार्ट जे चक्र आहे, हार्ट चक्र, तर ते तुम्ही ऍक्टिव्ह करा किंवा त्याच्याशी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आता त्या चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणून तुम्हाला रेकीचे नियम जे आहेत त्याचे रंग आहेत, ते कुठल्या भागात आहे, त्याचं जे काही स्वर आहे तर त्या ह्याच्यामध्ये त्याचं व्यंजन आहे, मग त्याचा जो काही मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही उच्चारून त्याच्यावरती त्याची उपलब्धता करू शकता किंवा सोय करू शकता. मला असं म्हणायचं होतं की आपण त्याच्या जोडीला रवीची उपासना असं मला म्हणायचं होतं. चालेल ना, चालेल, सांगू शकतो का? हो सांगू शकतो, पण तरी सुद्धा आपण कुठला विषय वाचणार आहोत किंवा कुठल्या विषयाच्या माध्यमातून एखादी चर्चा करणार आहोत किंवा ज्योतिष सांगणार आहोत, तर त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला सल्ला जो आहे तो हार्ट रिलेटेड हार्ट चक्र हे कार्ड आहे. बरोबर. कार्ड त्या सजेस्ट अनुषंगानेच आपल्याला सल्ला द्यायचा आहे त्याला. नक्की नक्की. ओके बाकी नंतर तुम्ही नंबर ऑफ उपाय त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायला सांगितलं तरी सुद्धा नारायणाची पूजा आहे ती. आहे. हो बरोबर का? पण रिलेटेड दिस सब्जेक्ट तुम्हाला हार्ट चक्र यू हॅव टू डेव्हलप युअर सेल्फ. बरोबर. हो सर, धन्यवाद सर. हो धन्यवाद. आणखी काय? आता एकदम बिंदासपणे सगळी कार्ड झालेली आहेत, आता कार्ड नाही आहेत,
म्हणजे आणखी होणार आहेत, पुढच्या क्लासला होतील, पण तरी सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील अगदी बिनधास्त विचारा, काही घाबरू नका, तुम्हाला उत्तर हे मी देणारच आहे. नमस्कार सर. जर नमस्ते. आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यवसायाविषयी जर अडचणी असतील आणि समजा हे कार्ड आलं, तर मग आपण त्याला कसं हे करायचं? पहिली गोष्ट मॅडम कसं आहे की कुठल्याही तऱ्हेची अडचणी असतील असं आपण समजूया, आणि जातक आपल्या समोर बसला आहे, तर त्यावेळेला त्याने ह्या कार्डाची निवड केलेली आहे, तर त्याला ते कार्ड काय सांगतं, सजेस्ट करतं की तुला जे काही प्रश्न तुझे निवारण करायचे असतील तर त्यावेळेला तुला हार्ट चक्राचा आधार घेणं गरजेचं आहे. तर हार्ट चक्र हे काय दर्शवतं आपल्याला रेकीमध्ये, की त्या ठिकाणी आपली जी मानसिक अवस्था जी आहे ती अतिशय खंबीर आणि बलवान होण्यासाठी अनेक संकटे एखाद्या जातकावरती येऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेला जे काही आपले संत वगैरे होते तर त्यांनी सुद्धा आपली जी चक्र होती त्याची जे काही चक्राची डेव्हलपमेंट झाली होती, मग ती क्राऊन चक्रापर्यंत, मूलाधार पासून ते क्राऊन चक्रापर्यंत नेऊन त्यांनी आपली सिद्धता निश्चित केली. म्हणून बरेच संत जे आहेत ते तुम्हाला त्यांची रेकी जी आहे ती असा हात देऊन तुम्ही अनेक फोटो पाहिले असतील नंबर ऑफ संतांचे, की त्यांचे हो हात. सर. तर त्याला कारण म्हणजे काय, की तुम्हाला जर एखादी व्यक्तीचं कार्य होत नसेल किंवा तो डामाडोल असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता की तुला हार्ट चक्र डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि हार्ट चक्राचीच उपासना करणे हे ओके, कारण धन्यवाद सुचव. सर. धन्यवाद. हो सर. म्हणजे कोणताही प्रश्न जर आला आणि हे कार्ड असेल, मग तो कोणताही असो, आर्थिक असो, नाते संबंधित असो, व्यवसायाचा असो, शिक्षण, घर, जागा, जमीन, आजार, कुठलंही आणि हे कार्ड निघालं तर त्याला हार्ट चक्राशी रिलेटेड प्रार्थना करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. बरं. आता Thank दुसरा भाग सांगतो मॅडम तुम्हाला, हो तुमचा सर, प्रश्न सांगा फार सांगा. महत्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात, येत आहेत, आणि त्याचं मनासारखं काम होत नाही. हार्ट म्हणजे काय, तर मन आहे, संबंध, हृदय मन, आहे. मग हृदयाची. त्यावेळेला त्या संदर्भात आपलं हृदय जर समजा डामाडोल असेल किंवा कंटिन्युटी नसेल, त्याच्यामध्ये भीत असेल, एखादा निर्णय घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी समर्थ होत नसू, तरी सुद्धा तुम्हाला जर निर्णय घेण्यासाठी अडचणी येत असतील, टू बी ऑर नॉट टू बी, तर तुम्हाला हार्ट चक्राची जास्तीत जास्त डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. एखादी अपेक्षा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्या कारणावरून तुम्हाला हार्ट चक्रच ऍडव्हान्स मध्ये डेव्हलप करता आलं पाहिजे किंवा ऍक्टिव्ह करता आलं पाहिजे. रेकीमध्ये नंबर ऑफ रेकीज आहेत. आता बरेच लोक रेकी वेगवेगळ्या तऱ्हेचे हे करतात. आता त्या दिवशी कुलकर्णी मॅडमने सांगितलं की 10,000 रुपये रेकीचे घालवले. आता काय म्हणता कुलकर्णी मॅडम तुम्ही? होय सर. आणि तुम्ही आता ज्या पद्धतीने शिकवाल ना सर, ते इतकं छान समजेल याची खात्री आहे की ते पैसे गेलेल्या धमाले खरंच. पण आता ठीक आहे, त्यावेळेला कदाचित मार्ग तोच होता जाण्याचा, पैसे जाण्याचा म्हणू आपण, दुसरं काही नाही. पण आता तुमच्याकडे आलंय तर त्याच्यामध्ये आणखी ज्ञानामध्ये चांगली भर पडेल आणि जे काही ज्ञान घेतलेलं आहे त्याचं वृद्धिंगत निश्चितच होईल आणि त्याचा उपयोग मला पुढील बाकी गोष्टींसाठी नक्कीच करता येईल, एवढी मात्र खात्री आहे सर. दुसरी गोष्ट, आपण रेकीच्या नोट्स पाठवल्या होत्या, त्या नोट्स शुद्ध मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत. होय होय म्हणजे त्याचा उपयोग सुद्धा त्याच्यामध्ये चित्र आहेत की रेकी होय. कुठे कुठे वापरावी, कशासाठी बरोबर सर. होय. वापरावी ते द्यावं. म्हणजे एखादी गोष्ट आपण हात असं हे केलं तर बऱ्याच वेळेला त्याच्यातून सिद्धता जी प्राप्त होते, मग ते तुमच्या टाळूवरती जर एखाद्याने आशीर्वाद दिला, हात ठेवला, तरी सुद्धा पूर्वी आपल्याकडे असं असायचं की एखादं लहान मूल जेव्हा जातो बाहेर त्याला आई कपाळावरती टाळूवरती हात ठेवायची, म्हणजे त्याला हो ती हो एक रेकी द्यायची, आणि ती होय रेकी होय आईच्या हृदयातून निघालेली एनर्जी असते, ती त्याला पूर्णपणे म्हणजे सहकार्य करायची आणि सलामत ठेवायची. बरोबर बरोबर. ते ॲज अ सलामत प्रोटेक्शन असं म्हणू आपण त्याला. होय. सलामत हा उर्दू शब्द आहे जरा, उर्दू पण शब्द. त्याच्यामध्ये बरोबर. सलामत रहो. होय. तर आता तुम्ही पण आम्हाला म्हणजे आशीर्वाद रूपी रेकीचा आशीर्वाद द्या. म्हणजे तुम्ही देणारच आहात, शिकवणारच आहात ना सर मी रेकी. मी माझी शिकवी विनंती आहे, शिकवा सर. मी काय आशीर्वाद देण्यापर्यंत गेलेलो नाहीये. मी इथं चिंतक आहे. आशीर्वाद हो वगैरे सर, दॅट इज ते तुम्ही डिफरंट थिंग. नेहमीच बोलता सर. तुम्ही किती ग्रेट आहात ते काय आता सगळ्यांनाच माहितीये.
तुम्ही कधीच स्वतःकडे मोठेपणा घेत नाहीत, पण आमच्यासाठी तर आता काय शब्दात मला व्यक्त करता येत नाही, ठीक आहे, शब्दच ठीक आहे. हरकत नाही. खरंच सर. कसं आहे की धन्यवाद सर. मधल्या गेली 10 वर्षाच्या अगोदर रेकीचा सगळा बाजार झाला होता आणि लोकांचे एक वेगळ्या तऱ्हेचं प्रोफेशन होतं. एनिवे त्याचं टीकेचं साहित्य नाही करायचं आपल्याला चांगलं ज्योतिष शिकायचं आहे. काय समजलंय? हरकत नाही. पुढच्या वेळेचा जो ऍडव्हान्स कोर्स आहे त्याच्यामध्ये तर मॅडम असं आहे की एखादं कार्ड जे आहे तर ते कुठल्या सीझन मध्ये ऋतू शिकवणार आहे. मग त्या ऋतूमध्ये ते कार्डाचा वापर कसा करायचा दॅट इज अ रेमेडी. मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एक कार्ड आहे त्याचं नाव आहे ॲरो. तर ते ॲरो जरी आपण खिशामध्ये ठेवलं तर ॲरो कायसाठी वापरतो आपण तर त्या ठिकाणी शत्रूचा नाश होणे म्हणजे शत्रू आपल्या जवळ न येणे. आता पूर्वीचे लोक धनुष्य आणि बाण निश्चितच हे करायचे माहितीये ना तुम्हाला. हो सर. हो. आणि आपल्या इतिहासामध्ये सुद्धा धनुष्य आणि बाण. आता मला एक सांगा मॅडम की धनुष्य जे आहे ते नुसतं धनुष्य असेल की त्याला खाली जर रशी नसेल तर तो धनुष्य होऊ शकतो का? नाही, नाही होऊ बरोबर. शकत. हो. मग शिवधनुष्य पेलणं ज्याला आपण म्हणत होतो तर धनुष्य हे शिवाकडे आहे. त्याचा दोर जो आहे तो त्या ठिकाणी एका देवतेकडे आहे आणि बाण जो आहे तो प्रभू रामचंद्राकडे आहे. म्हणून त्याला हो. रामबाण म्हटलेलं आहे. अच्छा. हो. रामबाण उपाय. हो. मग धनुष्याच्या याच्यामध्ये शिवधनुष्य पेलायचं आणि तुम्हाला कल्पना आहे सामर्थ्य. की जेव्हा विवाह व्हायचे त्याला पक्षी ह्याच्या डोळ्यामध्ये माशाच्या डोळ्यामध्ये बघून नंतर त्या माशाचा डोळा अचूक हे करायचा नेम धरायचा म्हणून त्या ठिकाणी इंद्रधनुष्य पण एक चांगल्यापैकी हे आहे ते आता पाहायला मिळेल तुम्हाला थोड्या दिवसानंतर. 22 जूनला इंद्रधनुष्य दिसेल आपल्याकडे 22 जूनच्या नंतर. हो ठीक आहे. सर. सर. तर धन्यवाद सर. ब्रह्माकडे ती दोरी आहे. ऐका धनुष्याचा हो. जो हे आहे तो शिवाकडे आहे. दोरी जी आहे ती ब्रह्माकडे आहे आणि बाण परमेश्वराकडे रामाकडे. प्रत्यंच्या म्हणतात ना सर त्याला? हा प्रत्यंच्या प्रत्यंच्या दोरीला ते. हा. हे ती ब्रह्माकडे आहे. नाही, बाण ओढला तर ते प्रत्यंच्या ओढली असं असं होतं. हो. हो पण सर. दोरीशिवाय धनुष्य बनवू शकत नाही. म्हणून हे तिन्ही नाही. गोष्टी नुसतं धनुष्य असून काय उपयोग आहे. बाण उपयोग पण नाही. पाहिजे ना. बाणही हवाय. हो. बरोबर आहे सर. खूप छान, खूप छान सर. ठीक आहे. एनिवे आणखी काही प्रश्न कोणाचे तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर द्या. नंतर चव्हाण मॅडम सांगतील. शिंदे साहेब तुमचं काय म्हणणं आहे? पाटील साहेब आहेत का? नाही सर एकदम परफेक्ट होतं. हा. एकदम म्हणजे त्या गोष्टी आता तुम्ही म्हटलात ना की कोण विचारत नाही. तर मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे की तुम्ही एवढं परफेक्ट सांगत होतात त्यामुळे प्रश्नाला कुठे जागाच नव्हती. हेच महत्वाची गोष्ट. आणि एंजलच्या ज्या खूबी किंवा त्याचे जे चित्रण होतं त्याच्या प्रत्येक बारीक आढावे घेऊन झाले त्यामुळे प्रश्न विचारायचा काही संबंध येत नव्हता. मुळामध्ये तुमच्या म्हणजे म्हणतात तुमच्या वाणीमध्ये जी सरस्वती आहे त्यामुळे ती आम्हाला ती एवढी पावते की जेणेकरून तुम्ही सांगाल ती गोष्ट प्रत्येकामध्ये येते आमच्या आणि आम्हाला ती सक्सेसफुल हे कंडिशन होते. थँक्यू सर. आम्ही तुमचे शिष्य आहोत याचा अभिमान आम्हाला आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. बरं. आणखी काय कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? चव्हाण मॅडम तुम्ही सांगा मग दुसरे लोक सुरुवात करतील. हो सर. नेहमीप्रमाणे छान झालं आणि भरपूर प्रकारे तुमच्याकडे ज्ञान आहे हे दिसतच आहे. मुखात जशी सरस्वतीच आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही डिस्क्रिप्शन करता प्रत्येक कार्डाचं ते तंतोतंत जुळतं पण आणि सगळ्यांना कळतं पण त्याच्यामुळे प्रश्नच नाही कोणाला. आणि त्याच्यामुळे आज जी कार्ड झाली त्यातली सगळीच कार्ड छान होती. आणि कार्ड जे काही सांगतं ते उत्तर मार्गदर्शन जे काही आहे ते संपूर्णपणे मिळतं कार्डामुळे. तर सर तुमचं जे सांगणं आहे ते अगदी डोक्यात जाऊन बसतं त्याच्यामुळे खूप सुंदर झालंय लेक्चर. धन्यवाद सर.
धन्यवाद. आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा आहे का? कुबल मॅडम समारोप करा. एक मिनिट सर. हा बोला. हॅलो. बोला. हा बोला. तुमच्या शिकवण्याची हातोटी अशी आहे सर, तर त्या हातोटीमध्ये तुम्ही कुठलेच प्रश्न निर्माण होऊ देत, सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यातच मिळतात. त्यामुळं बाकीच्या गोष्टी न कळत सगळ्या गोष्टी मिळून जातात, ज्या अशक्य वाटतात त्या पण सगळ्या मिळतात. आणि हे कुठंच बघायला भेटलं नाही आजपर्यंत. ठीक आहे, परमेश्वराची कृपा आहे, बाकी काही नाही. ईश्वराची कृपा असेल तर सगळं होतं. गॉड इज ग्रेट. हो सर, ती गिफ्ट तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला मिळते हेच आमचं भाग्य आहे. येस 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 इट इज. म्हणून सांगतो ना की धन्यवाद. परमेश्वराची कृपा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता ही सर, छोटी मी छोटी एवढंच मुलं बोलेन आहेत. सर. हा बोला. सर, मी एवढंच बोलेन की वटवृक्षाखाली आम्हाला सावलीचा आसरा झालेला आहे. नाही नाही. काय माहितीये काय बोलावं ना सर, कारण तुम्ही एवढा सगळा या ठिकाणी आमच्यासाठी घेऊन येता नेहमी, की असे शब्दच त्या ठिकाणी काय आपल्याला सुचत नाहीत की काय बोलावं. ही खरी परिस्थिती तुम्हाला खरी सांगतो की असं कसं काय बोलावं तुमच्या बाबतीत हा नेहमी प्रश्न पडतो. कारण तुम्ही जे काय आमच्यासाठी करताय सगळा हा खटाटोप जो तुमचा चाललेला आहे, हा तुमचा सगळा आमच्यासाठी खटाटोप चाललेला आहे. ज्यातून तुम्ही आम्हाला शिकवताय, त्याच्यामधून आमचा फायदा होतोय. तुमचा त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. उलटी लिंकचे पैसे तुम्ही स्वतः भरताय, फुकट शिकवताय. हा सगळ्या गोष्टी जर एकत्रित आपण विचार केला ना तर तुमचे खरा आभार कसे मानावेत सर, याच्यासाठी खरोखर शब्द नाही. आभार हा काय माहितीये का की बघा, एक असं आहे की थँकफुल राहावं असा एक भाग आहे. म्हणजे आपल्याला असं शिकवलेलं आहे की थँकफुल राहावं. आता थँकफुल म्हणजे काय की त्या ह्याच्यामध्ये आपल्याला समोरून पण अशा तऱ्हेचा रिप्लाय येतो की आपण थँकफुल आहोत. मग जो काही थँकफुल नसेल तर त्याच्या आयुष्यामध्ये पण थँकफुलपणा निघून जातो, असा भाग आहे. तर एनिवे, तो काय परमेश्वराचं हे आहे सगळं साहित्य, आपलं काहीच नाहीये. हे त्याच्याकडे जायचं आहे, त्याच्याकडे द्यायचं आहे परत, आणि त्याच्याकडूनच मिळवायचं आहे. आम्हाला गुजरातीमध्ये असं शिकवलेलं आहे, आपो तोच मिळे, नाही आपो तो ना मिळे, असं आहे. पण सर मुकेश सर आता जे बोलले ना ते 100% बरोबर आहे. एक शब्द सुद्धा चुकीचा नाहीये. तुम्ही स्वतःजवळ काही न ठेवता इतरांना देता हा फार मोठेपणा आहे मनाचा, जो कलियुगामध्ये तर अशक्य आहे सापडणं कुठे. बरेच आपण तर काहीच नाही मॅडम, कणभर पण काही देत नाही. इतर ठिकाणची दानं जर तुम्ही बघितलीत ना तर आपण सरप्राईज हो. आता वेदांता नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीने 2100 कोटी रुपये आपला हिस्सा हा श्रीकृष्ण मंदिराला देऊन टाकला. 2100 कोटी रुपये. त्याचं पूर्वीचं नाव सेसा गोवा होतं. तर ती कंपनी एवढ्या मोठ्या प्रॉफिट मध्ये आली, नंतर त्यांचा हिस्सा आला 2100 कोटी रुपये. तो सगळा दान करून टाकला आणि तो हरिकृष्ण मध्येच दान केला. अच्छा अच्छा. ते दानात पाहिजे सर, मन पाहिजे तेवढं मोठं. काय सांगितलं, मन मोठं पाहिजे. तांदळाचा तुकडा देत नाही लोकांना. नाही, खरंच आहे, खरंच आहे. ठीक आहे कुबल मॅडम. तुमचं मन कुठे आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी देतात. देण्याची तुमची इच्छा आहे आणि आम्ही ती घेतो. आमचं काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे, त्यामुळे आम्हाला या गोष्टी मिळतात आणि तुमच्यासारखे गुरु लाभले. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. कुबल मॅडम, आता मुकेशभाऊंना क्लास द्यायचा आहे, तर तुम्ही समारोप करा. सगळ्या कार्डांची ओळख सांगा. सांगते. सर, प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ आलेत. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि तसेच तिथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. आता मी कार्डचं सरांनी तर आज छान सांगितलंच आहे, मी अगदी एक एक ओळीच सांगते. आज आपण 14 नंबर कार्ड पासून सुरुवात केली. आजचं पहिलं कार्ड होतं आपलं इमोशनल सेन्सिटिव्हिटी. म्हणजे हे कार्ड आलं की आपल्याला त्या कार्डच्या म्हणजे एकंदरीत त्या चित्रावरनच कळतं की जातकाला म्हणजे तो थोडा चिंतेत आहे किंवा थोडा डिप्रेस झालाय, त्याला एकाकी म्हणजे एकांतात राहावंसं वाटतं. तर मग अशा वेळेस आपण त्याला आर्कएंजेल मायकेल आणि आर्कएंजेल राफेलची मदत घ्यायला सांगायची, म्हणजे तो त्या इमोशनच्या स्टेटमधनं बाहेर येईल. मग दुसरं कार्ड आपण वाचलं फेरीज. हे तर पॉझिटिव्ह कार्ड आहे, कारण हे आलं तर आपल्याला म्हणजे जातकाला असं सांगता येईल की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं
निवारण होईल. कारण ह्या ज्या फेरीज आहेत तर ह्यांच्याशी तुझा असा घट्ट संबंध आहे आणि त्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्याच्यातनं मार्ग सापडेल किंवा त्या दाखवतील. मग नंतर तिसरं कार्ड होतं गॉड बॉक्स. तर हे हे पण छान कार्ड आहे तसं. म्हणजे आपल्या आपल्या किंवा जातकाच्या ज्या काही चिंता असतील, इच्छा असतील ते एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहायचं आणि ते एका कंटेनर मध्ये ठेवायचं. म्हणजे त्यालाच त्यांनी ते गॉड बॉक्स म्हटलंय. म्हणजे असं एक विशिष्ट प्रकारचं किंवा आपण एखाद्या बाउलमध्ये पण ठेवू शकतो आणि मग त्यामुळे आपल्याला दैवी मदत मिळेल आणि आपण चिंतामुक्त होऊ असं. आणि इथे तुम्ही तो एक पक्षी पण दाखवलाय म्हणजे ते चित्र दाखवलं तर तिथे वायू तत्व आहे असं तुम्ही म्हणालात आणि जातकाला आपण असं सांगू शकतो ते म्हणजे ती चिठ्ठी आपल्या चिंता किंवा इच्छा लिहून ठेवल्या आणि मग आपल्याला दैवी मदत मिळेल किंवा ह्या देवदूतांची मदत मिळेल आणि त्याचा मार्ग पण सुकर होईल. मग नंतर गॉडेस म्हणजे त्या खूप त्या पण देवीच आहेत पण आपण त्यांना श्री एंजल्स किंवा श्री देवदूत असं म्हणू शकतो. तर तुम्ही त्यांची मदत घ्या असं पण सांगता येईल आणि त्यांच्या त्या ज्या स्त्री एंजल्स आहे ना त्यांच्या जादुई अंतर्ज्ञानाचा पण तुम्ही स्वीकार करा आणि एखादी घटना जातकाला आपण असं सांगू शकतो की अचानक तुझ्या जीवनात घडेल आणि तुझी सर्व कामे पण होतील. आणि 18 नंबरचं कार्ड हे पण छान आहे. हॅव यू आस्क युअर एंजल्स फॉर हेल्प विथ धिस. पण म्हणजे ती एक स्त्री अशी दाखवली आणि तिच्या हातात एक दिव्य प्रकाश आहे. तर आपण म्हणजे असं म्हणू शकतो की तुम्हाला एखाद्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल किंवा मदत हवी असेल तर तुम्ही एंजल्सची मदत घ्या किंवा त्यांना मदत मागा. म्हणजे ते तुम्हाला मदत करतील आणि मग तुम्ही त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊ शकाल. पण आपण आधी त्यांना मदत मागायला हवी असं. आणि मग 19 नंबरचं आहे हील अवे ऍडिक्शन्स. म्हणजे इथे ऍडिक्शन्स असं व्यसन असं पण म्हणता येईल ना. म्हणजे सारखी आपण एखादी चुकीची गोष्ट सारखी सारखी करतो असं म्हणता येईल. तर हे जलतत्वाचं कार्ड आहे आणि त्या मॅडमने अगदी बरोबर छान बारीक बघितलं. मला पण आधी दिसलं नव्हतं. आपल्या कोण भागवत मॅडम म्हणजे कासव तिथे कासव कुलकर्णी कासव पण कुलकर्णी दाखवलंय. तर Yes. ते शुभ चिन्ह पण आहे. आणि मग इथे पण आपण त्यांना असं सांगू शकतो की तुमची वर्तवणूक सुधारा आणि त्यासाठी तुम्ही आर्कएंजल राफेलची पण मदत घ्या आणि मायकेल म्हणजे आर्कएंजल मायकेलची पण मदत घ्या. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही बाहेर याल. आणि मग शेवटचं कार्ड हे पण छान आहे. हार्ट चक्रावर म्हणजे अनाहत चक्रावर आहे. म्हणजे तुम्ही जे काही शोधत आहात म्हणजे उत्तर तर ते तुमच्यातच आहे म्हणजे तुमच्याच हृदयात आहे. पण त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे. आणि इथे तुम्ही आपलं केतू रवी आणि शनी रवी युतीचा पण म्हणजे उल्लेख केला. तर एकंदरीत सर आजचे सगळे कार्ड छान. आज जास्त जरी कोणी प्रश्न नाही विचारले तरी तुम्हाला काय असं वाटू नका देऊ. कारण खरंच तुम्ही इतकं छान एक्सप्लेनेशन केलं की मला सुद्धा मध्ये काही बोलायला वाटलं पण म्हणजे मला काही बोलावं असं मी का नाही बोलले की सगळंच तुम्ही एक्सप्लेन 100% छान केलं आणि सगळ्यांना पण छान कळालं. त्यासाठी सर सगळ्यांतर्फे तुमचे कोटी कोटी धन्यवाद. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड ह्यूज ग्रॅटिट्यूड ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. याच्यामध्ये मॅडम फेअर जे कार्ड आहे ना आपण फेरीज बघा फेरीज फेअर फेरीज फेअर फेरीज तर फेअर फेअर पासून तो सुरुवात हो फेरी. हा तर हा त्या ह्याच्यामध्ये फेअर म्हणजे सुंदरता. हा हाऊ यू लुक व्हेरी फेअर हम्म, म्हणजे यू आर लुकिंग व्हेरी फेअर. तर हम्म, फेअर ही एक सुंदर फेअर अँड लवली हे आपल्याकडे एक माहिती आहे तुम्हाला हे आहे पेस्ट आहे. मग त्या ह्याच्यावरती फेअर म्हणजे अतिसुंदरतेमध्ये जाणे किंवा एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्हाला ह्या कार्डावर असं सूचित करतं की तुमच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या गोष्टी घडतील असं आहे. इट्स ऍक्च्युअली मिनिंग ऑफ द फेअर. द फेअर म्हणजे दोन पार्ट. एक तर प्रदर्शन म्हणजे जत्रा आणि दुसरा भाग जो आहे ती सुंदरता. सुंदरता तर तसं ते कार्ड सूचित करतं. द फेअर अँड लवली प्रेमाचं प्रतीक आणि आनंदाचं प्रतीक. लुक फेअर म्हणजे चांगली गोष्ट वाटणे. लुकिंग लुकिंग व्हेरी फेअर असा तो ऍक्च्युली सिनेसृष्टीतला एक शब्द आहे तो. एनिवे तर सगळ्यांचे सर धन्यवाद. मला एक मुकेश भाऊ तुम्हाला विचारायचं होतं. हा एक बोला. विचार 18 नंबरचं जे कार्ड आहे ना ते मग आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं म्हणजे कसं आहे त्यांच्या हातात हो दिवा दोन्ही आहे. बाबतीमध्ये हे करायचं. येस हा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे असं मॅडम की त्याच्यावरती त्यांनी हिलिंग सांगितले. उपचार काय
म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न सतावत असतील तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी अशा तऱ्हेने हे केलं पाहिजे. इमोशनल किंवा ज्या ज्या काही गोष्टी असतील ती इफ यू आर फिलिंग अलोन. कळलं? हो सर. असं आहे. तर एनिवे मुकेश भाऊ तुम्हाला होस्ट करतो आणि धन्यवाद सगळ्यांना. सर, खूप छान क्लास झाला. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद सर. सर. शुभरात्री. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर.